पेपर काय घरातला परिवारातलाच पेपर आहे. माध्यमिक शिक्षण सोलापूर, त्यानंतर आसाम गुवाहाटीमधून तुम्ही एमटेक केलं, परत IISc मधून बेंगलोर इथून PhD केली. त्या दरम्यान तुम्ही अमेरिकेतील इटोन कंपनीत काही काळ काम पण केलं. त्याच्यानंतर म्हणजे PhD थिसिस सबमिट केल्यानंतर मग हा असा शिक्षणाचा अनेक चढता असताना तुम्ही आपलं स्वैरी कॉलेजच का चूज केलं, की ग्रामीण भागामध्ये तर डोंगरे सरांनी फार मोठं कार्य केलं, की अशा मानरानामध्ये त्यांनी एवढं मोठं कॉलेज उभारण्याचं डेअरिंग केलं आणि त्यांचं ते तेव्हा इच्छा तेव्हा साध्य होणार की जेव्हा तुमच्यासारखे शिक्षक तिथं लाभतील कॉलेज. तर हे तुम्ही कसं केलं? साधारण मला आठवते 25 जुलै 2008 साली 8 तो दिवस होता. मी ज्यावेळेला साऊथ कोरियावरून आलो त्यावेळेला मला पहिला कॉल होता IIT कानपूरचा. म्हणजे पहिल्यांदा मी दिल्लीवरून कानपूरला गेलो, तिथं 3 दिवस इंटरव्ह्यू दिला आणि मग तिथून माझ्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी मी पंढरपूरला आलो. त्यावेळेला माझ्याकडे घर पण नव्हतं, मी पवार सराच्या घरात. आणि मग त्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असताना मला 3-4 महिने इथं पंढरपुरात राहायचं म्हणजे माझ्या बाळाच्या जन्मासाठी. आणि मग त्यावेळेला मी ठरवलं की मला आता इथं घरी असंच बसण्यापेक्षा थोडंसं तात्पुरत्या स्वरूपाचं रोंगे सरांच्या कॉलेजला असंच जाता येते का. मग सर म्हटले करा जॉईन तात्पुरतं म्हणतात. त्यावेळेला सुरू केलं. मी साधारण तिथल्या आणि इथल्या जवळ 10 पट सॅलरीचा फरक असताना सुद्धा मी इथं आलो. आणि मग पण तात्पुरतं करता करता त्यानंतर मी IIT दिल्लीचा पण प्राध्यापकाचा इंटरव्ह्यूचा कॉल आला, तो दिला. आणि त्यानंतर अजून ट्राय केलं असतं तर कुठल्या तर IITत मिळालं असतं. पण इथं जे काम करायला लागलो, रोंगे सरांनी जे फ्रीडम दिलं, एक वेगळे प्रयोग करायला लागलो. आणि त्यातनं विशेष म्हणजे माझ्यासारखे जे छोट्या भागातून आलेले, छोट्या बॅकग्राऊंडमधून आलेले जे विद्यार्थी होते, ते मी ज्या पद्धतीचं गोष्टी करतोय त्या बघून थोडेसे इन्स्पायर व्हायला लागले. त्याचा मला पण आनंद मिळायला लागला. आणि दुसरं म्हणजे आपण किती चांगल्या गोष्टी आपल्या लोकांसाठी न करता कुठं तर दुसरीकडे करत राहिलो, त्याचा कधी कधी आपल्याला तेवढा आनंद मिळत नाही तेवढा मला इथं आनंद मिळाला. कारण मी जवळजवळ 26 वर्ष सलग शिकलो आणि त्यानंतर 2 वर्ष साऊथ कोरियामध्ये पोस्टडॉक केलं आहे, अमेरिकन कंपनीत जॉब केला. त्या सर्वांपेक्षा ज्यावेळेला मला स्वेरीत एक 3-4 महिने काम केलं त्यावेळेला मला आनंद यायला. आणि मग मी ठरवलं की इथंच कंटिन्यू करायचं. आणि असं करत करत मग पहिला मला प्रोजेक्ट मिळाला डिफेन्स मिनिस्ट्रीचा, हेलिकॉप्टर रोटर ब्लेडवरती काम करण्याचा. आणि मग त्यातून मला वाटायला लागलं की अरे आपण कुठेही असलो आणि चांगलं काम करायला लागलं तर लोक अप्रिसिएट करतात. आणि त्यामुळं मग एक प्रत्येक गोष्टी मी म्हणत असतो की पांडुरंगाच्या कृपेने इन्स्पिरेशनल मिळत गेल्या. त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही ह्या थोड्या की बाबा आता इथून सोडून जावं किंवा इथं पंढरपुरात येऊन आपण चूक केली, असं कधी अजून तरी वाटलं नाही. जवळ मला वाटतं मागच्या 1 ऑगस्ट 2020ला जवळजवळ 12 वर्ष एक तप पूर्ण झालं. तर त्या पूर्ण 12 वर्षाच्या प्रवासात कधी असं वाटलं नाही की आपण इथे येऊन चूक केली. कारण प्रत्येक त्याच्यानंतर 2011 साली आम्ही काकोडकर सरांच्या जे आपले अणुशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या संपर्कात आलो. त्यांनी ग्रामीण भागासाठीच्या संशोधन, ग्रामीण भागासाठीचं काम केलं पाहिजे यासाठीची एक प्रेरणा दिली. आणि त्यानंतर मग BRC बरोबर करार झाला आपला स्वेरीचा. आणि त्यातनं मग राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन म्हणून गव्हर्नमेंट महाराष्ट्राकडून मोठी ग्रँट मिळाली. त्यावेळेला तुम्हाला माहितीचं साधारण 4.5 करोडची ग्रँट मिळाली. त्यातनं एक वेगळं काम करायला भेटलं की म्हणजे जी म्हणजे मी नेहमी सांगत असतो आम्ही लाजायचो. म्हणजे मला आठवतं मी 10वीपर्यंत खर्डीत शिकलो, म्हणजे सुरुवात मराईच्या देवळातून म्हणून सांगत असतं. आणि त्यावेळेचा तो जो मराठीचा लहेजा होता
तोच आम्ही पकडून ज्या वेळेला सोलापूरला गेलो तर त्या भाषेला बघून लोक चिडवायचे आणि कधीतरी वाटायचं अरे आपल्याला लोक चिडवत आहेत ग्रामीण भागात आलेल्याची थोडंसं ते लाज वाटल्यासारखं वाटायचं. पण पुन्हा ज्या वेळेला इतकी मोठी ग्रँट आली त्यावेळेला वाटलं की ज्या गोष्टीनं आपल्याला डिसएडव्हान्टेज होतं, जी गोष्ट आपल्याला लाजिरवाणी वाटत होती त्याचंच आम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केलं आणि त्यातून मग आपल्याला एक मोठ्या प्रकारची त्यातून एक ग्रँट मिळाली. आपल्या ग्रामीण भागासाठी काम करण्यासाठीची एक बरीचशी यंत्रणा उभी करू शकलो. त्या ग्रँट एका वेळी त्यावेळेला प्रोजेक्टवरती 30 लोक काम करत होते. जवळजवळ बारचे 50 सायंटिस्ट पुऱ्या प्रोजेक्ट काळामध्ये इतक्या छोट्या जागी येणं म्हणजे पंढरपुरा विठ्ठलानेही पावन झालेली नगरे तो एक ॲडव्हान्टेज होताच या स्वेरीला पुढे जाण्यासाठी. रोंगे सरांचं मोठं कष्ट त्या सगळ्या लोकांनी केलेले. ती एक रेडी फाउंडेशन होतं मला. पण या गोष्टी आपसूक होत गेल्या आणि त्यातनं इतके छान छान प्रयोग करत गेलो. आता थोडासा काळ पुढे गेल्यामुळे तो कमी वाटत असेल पण त्या काळात इतकी एनर्जी आणि व्हायब्रन्सी तयार झाली. तुम्ही एकदम म्हणजे ग्रामीण भागातून आजपर्यंत शिक्षण केलं जिल्हा परिषद शाळेत तुमच्या पुढे एम काय होतं पुढे आपण काय करू शकणार आहे म्हणजे आता कधी एम होतं का तुमच्याकडे त्यात आपल्या तुम्हाला त्यासाठी मी 2 प्रकारच्या गोष्टी सांगत असतो की जे इन्स्पिरेशन जे म्हणतो आपण जे प्रेरणा म्हणतो त्या 2 प्रकारच्या इन्स्पिरेशन असतात असं माझं म्हणणं आहे. एक म्हणजे ग्लोबल आणि एक म्हणजे लोकल. ग्लोबल म्हणजे सगळ्यांना वाटतं की मला मोठं व्हायचं आहे पण ते सगळ्यांनाच वाटत असतं मोठं व्हायचं आहे त्यामुळे ती प्रेरणा आपल्या जवळची नसते. पण दुसरी असते ती लोकल स्वतःची. तुमची वेगळी असते, यांची वेगळी असते, यांची वेगळी असते. तसं माझी वेगळी होती म्हणजे माझी आई आम्हाला सांगायची की खर्डीत 7 एकर माळाची जमीन. मला आठवतं ज्या वेळेला आम्ही ह्याची बोरीची बाग लावली होती त्यावेळेला खड्डे असे कुदळीनेही खादत नव्हते, ब्लास्ट करून खड्डे घ्यायला लागले. अशी जमीन होती आणि 7 एकरामध्ये आम्ही 3 भाऊ होतो आणि आम्ही 3 भाऊ त्या 7 एकरावरती जर शिकलो नाही आणि डिपेंडंट राहिलो तर 7/3चा फॉर्म्युला म्हणत असतो. आपल्याला कुणाच्या तरी शेतात रोजगाराला जायला ही मागून घरातून आई सारखी सांगायची. आणि मग तरी एक यंग एज असते कळत नसते. 11वी 12वी थोडी कमी मार्क पडले कसं बसं इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेला म्हणजे शेवटच्या क्रमांकाला गेलो म्हटलं तरी चालेल. पण ज्यावेळेला 3rd इयरला गेलो त्यावेळेला लक्षात आलं की अरे व्हाईट कॉलरचे आपण गावाकडे गेलो तर ना शेती करू शकणार ना कुणाला नोकरी मिळणार. ह्या 2 परिस्थितीतनं कसं बाहेर पडायचं तर मग लक्षात आलं की तिथं वालचंद कॉलेज सांगली होतं आणि त्या वालचंद कॉलेज सांगलीला जर आपण गेट नावाची परीक्षा आमची इंजिनिअरिंगची फायनल इयर नंतर असते ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंग. ती जर परीक्षा पास झाली तर तिथं भारत सरकारची 3000 रुपये महिना स्कॉलरशिप मिळते आणि एमटेक पूर्ण होतं म्हणजे किमान 2 वर्ष आपलं टेन्शन जळतंय. म्हणून मी अभ्यास चालू केला साधारण 70 ते 80 दिवस रात्र म्हणजे लोक म्हणतात 14 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. पण ज्यावेळेला यंग मुलं म्हणतात अरे शक्य आहे का पण तो मला पण अनुभव आला की आपण तेवढा अभ्यास केला आणि त्यातनं मग मला अपेक्षा होती की गेटचा नंबर लागावा आणि त्यावेळेला पवार सर पण आले होते 1 महिनाभर अभ्यासाला आले आणि जेव्हा रिझल्ट बघायला गेलो तर खालून आपले नेहमी गावाकडून आलेलो आपण न्यूनगंडाने पछाडलेलं खाली तळाला कुठं लागतंय का बघत गेलो तर 80च्या जिथं स्कोअर होता तिथं पवार सरचा नंबर लागला होता आणि मग म्हटलं माझा काही लागला नाही म्हणून मी आलो बाहेर गेट पर्यंत आलो वालचंदच्या. पुन्हा म्हटलं की बाहेर येईपर्यंत थोडा शांत झालो म्हटलं की पुन्हा द्यायची आणि IITतच जायचं म्हणून माघारी आलो. पुन्हा वरती बघत गेलो तर माझा 94% गेटचा स्कोर आला होता. म्हणजे त्या काळात असं ऑनलाईन वगैरे नव्हतं. 2000 सालची गोष्ट आहे. नुकतंच इंटरनेट आलं होतं आणि मग माझा गेटचा स्कोर लागला. त्यानंतर काहीच माहिती नव्हतं. आता माहितीचं सगळं पेव फुटलेलं आहे पण त्यावेळेला माहितीचा इतका अभाव होता की त्यानंतर पुढं काय करायचं असते कसं करायचं काय माहित नाही. 8 दिवस एन्जॉय करत राहिलो की स्कोर आला भारतात 394 ऑल इंडिया रँक आली. मग 7 दिवस एन्जॉय करून गावाकडे आल्यावर रोंगे सर भेटले म्हणले अरे काय स्कोर आला म्हणे IITला अप्लाय केलं का. तोपर्यंत 4-5 IITच्या जागा फॉर्मच्या तारखा टळून गेल्या होत्या. मग IIT बॉम्बे पवार सरला फॉर्म भरायला पाठवला. IIT गुवाहाटी नवीन निघालेलं होतं रुडकी होतं. मग या 3 ठिकाणी पाठवलं. IIT बॉम्बेला गेलो पण त्यावेळेला इंग्लिशचं आपल्या गावात आल्यामुळे
इंग्लिश नीट येत नसल्यामुळं तिथून इंटरव्ह्यूमधनं बाहेर निघालो. मग IIT रुरकीला, त्यावेळेला IIT नव्हतं रुरकीला झालं होतं सिलेक्शन, मग गेलो नाही. रोंगे सर म्हणले गुवाहाटीला जावा, IITला आलाय कॉल तर. मग गेलो, जवळजवळ 72 तासाचा प्रवास करून. घरात वडील शिक्षक असूनही त्याला अज्ञान होतं. ते म्हणले पांडुरंग ट्रॅव्हलची ट्रॅव्हल बुक करून जा, गुवाहाटी कुठं आहे वगैरे हे सुद्धा माहीत नव्हतं. अशा ठिकाणी मी गेलो, इंटरव्ह्यू दिला. घरातल्याने पैसे भरून दिले होते, 20,000 दिलते. त्यावेळेला 20,000 म्हणजे कुठं तर 20 कोटी घेऊन जाण्यासारखं पॅक फेक करून गेलं. आणि मग पोचलो, सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर एक 10-12 दिवसानं येणार होतं, कॉलेज सुरू होणार. पण तिथून कधी यायचं म्हटलं, तिथंच चालू राहिलं. जवळजवळ 1.5 वर्ष ऑलमोस्ट MTech संपवून. ते पण कशाला आलो तर PhDचे इंटरव्ह्यू द्यायला. मग IISc बँगलोर जी देशातली 1 नंबरची संस्था आहे तिथं दिला. तिथं 3 दिवस इंटरव्ह्यूला होतं. ते स्वर्ग होतं, म्हणजे IIT पेक्षा पण ते चांगलं होतं. तिथं इंटरव्ह्यू दिला. IIT बॉम्बेला इंटरव्ह्यू दिला, IIT गुवाहाटीला. जिथं MTechला मला कसं बसं ऍडमिशन मिळालं होतं, तिथं मला PhDला जिथं अप्लाय केलं तिथं सगळीकडे माझं सिलेक्शन झालं. आणि जिथं मी बेगर होतो, की बेगर्स वोंट हॅव चॉईस, म्हणजे शेवटचं काय मिळतंय का मग जातो म्हणायच्या स्थितीपासून ते मी माझ्या हातात चॉईस येईपर्यंत. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो की आपण चांगलं करत राहिले की तुमच्या हातात चॉईस येते. आपण दुसऱ्याच्या हातातले चॉईस बघण्यापेक्षा असं काहीतरी करूया की आपल्या हातात चॉईस येईल. आणि मग ते देशातली 1 नंबरची संस्था होती म्हणून तिथं मी जॉईन केलं PhD. तर हा माझ्या आयुष्यातला म्हणजे गेटमध्ये सिलेक्शन होणं हा टर्निंग पॉईंट. आणि तिथून मग ऑफकोर्स जसं आपण मोठं जाऊ तसे इन्स्पिरेशनल बदलत जातात आणि गोष्टी. मला पवार सर तिथे प्रेरणा मिळाली, म्हणजे तुम्ही सांगलेल्या वाचनला जाणं आणि गेटची बरेच म्हणजे घरातून आमच्या एक आईचं प्रेरणा होती, भाऊ आमचे सगळे होते. त्याच्यानंतर रोंगे सरांचं होतं, ज्यांनी IITतून अगोदरच IIT बॉम्बेमधून केलेलं होतं. त्यामुळे गेट काय असते, परीक्षा वगैरे ही जी माहिती वगैरे ती थोडीशी ते घरातून मिळालेली होती. पण एक जाणीव होणं की शिक्षण आपलं आयुष्य बदलणार आहे, ती मला वाटतं सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. आणि आज पण सगळ्यांनी तीच प्रेरणा ठेवली पाहिजे की फक्त फायनान्शियली नाही तर इंटेलेक्च्युअली आणि विचार करण्याची सरणी, ह्या सर्व गोष्टी बदलल्यात. कधी कधी वाटतं की अरे आपण कुठून आलो, त्यावेळेला तिथं तसे विचार तर होते का आपण जे आता करतो त्याचा थोडंसं चांगलं वाटायला लागतं की म्हणजे बाकी फायनान्शियल परिस्थिती या गोष्टी तर माझ्यापेक्षा भरपूर पैसे कमवणारे दुसरे असते, पण जे इंटेलेक्च्युअल बदल झाला त्याचा खूप आनंद होतो. आंतरराष्ट्रीय तर सोडून तुम्ही आपले परत इकडे कसं काय आला? तुम्ही साऊथ आफ्रिका वगैरे तिथं नोकरी सोडली, एवढी मोठी पैसे मिळणारी नोकरी, $मधले पैसे होते तिथं, ते सोडून ते पंढरपूरसारख्या ठिकाणी येऊन तुम्ही संशोधन करणार. आता एरोनॉटिकमध्ये तुम्ही संशोधन केलंय. त्यात एक महत्वाचा मुद्दा होता की माझ्या डोक्यात होतं की जर एक 2 वर्षाच्या वरती, म्हणजे हा अनुभव आहे, हा ट्रेंड आहे की जो माणूस फॉरेनला गेल्यानंतर 2 वर्षाच्या वरती जास्त राहिला तर तो परत त्याला भारत चांगला वाटत नाही. म्हणून मी जातानाच असं ठरवून गेलतो की आपण 2 वर्षाच्या आत परत यायचं. आणि परत भारतात येताना माझ्या डोक्यात होती की आपण IITत वगैरे जायचं. पण आता ह्या 12 वर्षाच्या काळानं असं वाटतं की मी IITत राहून जेवढं कॉन्ट्रीब्युशन करू शकलो नसतो, तो जो डेल्टा म्हणतात, म्हणजे इथली परिस्थिती काय होती आणि आपण आल्यावरती काय बदल घडवू शकलो, तो डेल्टा मला इथं, कारण IIT अगोदरच्याच मोठे आहेत, त्यात मी जाऊन काय इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन करणार होतो. पण अशा छोट्या ठिकाणी मला कॉन्ट्रीब्युशन करता आलं. माझ्या निमित्तानं बऱ्याच लोक जोडली गेली, तिथं बदल घडता आला. त्या सगळ्याचं क्रेडिट मला म्हणता येणार नाही, पण एक मी उत्प्रेरक म्हणू शकतो मी स्वतःला की बाकी गोष्टी उत्प्रेरकाचं जसं काम खूप मोठं पण नसतं, तो माणूस किंवा तो उत्प्रेरक नसला तर रिॲक्शन सुरू होत पण नाही असं मी म्हणेन. कारण समजा H2 आणि O ची रिॲक्शन घडवायला उत्प्रेरक नसेल तर H2O ची रिॲक्शन, पण तो H2 तो उत्प्रेरक कधी कधी तो रिॲक्शन मध्ये पार्ट पण घेत नाही. म्हणजे मी म्हणेन की मी एक उत्प्रेरक ठरलो की स्वेरीमध्ये ज्या घटना घडत गेल्या आणि त्याला थोडंसं पुढे घेऊन जाण्यामध्ये. ऑफकोर्स हे जे मेन घटक होते स्वेरीचे जे आहेत
त्यांच्यामुळं कारण मला नाही वाटत मी जर दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो आणि असं जे फ्रीडम द्यायचं आहे म्हणजे मी ते फ्रीडम जर मिळालं नसतं IIT मध्ये ते फ्रीडम मिळालं नसतं तुम्हाला. IIT मध्ये असेल दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट इव्हन IIT मध्ये पण कारण गव्हर्नमेंटचा एक साचेबद्ध पद्धती असते बरोबर चौकटीमध्ये काम त्या चौकटीमधून काम करायचं असतं इथं फ्रीडम म्हणजे ज्या ज्या ग्रँट आल्या त्याच्यामध्ये रोंगे सरांनी कधी इंटरफिअरच केला नाही ते जे शासनाचे नियम आहेत त्याला धरून त्या ग्रँट संपवणे आणि त्याच्यासाठी त्या संशोधनाचं ध्येय काय आहे त्याच्यासाठी काम करणे आणि कधी कधी ग्रँट नसतील तर आता आम्ही आज इथं जे लोक भेटतात त्यांना वाटतं की मला काय फार येतं म्हणून ते सांगतात प्रॉब्लेम आणि मग ते मी पकडतो कॉलेजमधले लोक आणि चालू करतो त्यावेळेला ग्रँट नसताना पण आम्ही चालू करतो म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही इथं एक चिरमुऱ्याचा कारखाना आहे आमचे माऊली कांडोळीकडून मित्र आहे तर त्यांच्या चिरमुऱ्याच्या कारखान्यामध्ये ते साळी वाळवतात उन्हामध्ये आणि पण असा आता मागच्या 8 दिवसात त्यांच्या प्रोडक्शनला फार प्रॉब्लेम येतो तर ते वाळवण्यासाठीचं मशीन आज आम्ही आता मागच्या 8 दिवसवर वार बेसिस वरती करतोय हा वाळवण्यासाठीचं पुन्हा परवा आम्ही बायोगॅस प्लांट वरती म्हटलं की बायो इन्स्पायर्ड आपल्या पोटाच्या आतड्या आहेत त्याच्या म्हटलं मला एक दिवशी सुचलं की अरे आपल्या आतड्यामध्ये कसं देवाला डिझाईन केलेलं आहे की इतक्या छोट्या जागा कशासाठी केलं असेल असा विचार करत मग मी बायोगॅसचं पेटेंट छापला आता मी बायोगॅस तो बनवला आज 21 दिवस झाला आता उद्यापासून आम्ही गॅस किती येतोय त्याचं मोजणी वगैरे चालू करू असं म्हणजे मी स्वतःला एक बऱ्याचदा इंजिनियर जर तुम्हाला विस्तृत व्हायचं असेल तर तुम्ही एका इंजिनिअरिंगला स्टिक राहू नका त्याला तुम्हाला कारण आपल्याला पूर्वीची जी आपली गुरुकुल परंपरा होती किंवा पूर्वीची जी आपली भारतातली जी शिक्षण पद्धती होती ती अशी ओपन होती आणि मग इंग्रज येऊन गेल्यावरती म्हणा किंवा कुणी मधल्या काळामध्ये बऱ्याच भिंती घातल्या की मेकॅनिकल इंजिनियरने हे करायचं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरने हे करायचं कम्प्युटरवाल्याने हे करायचं सिव्हिल मी सांगत असतो मी जे काम केलेलं आहे ते बघितलं तर तुम्ही माझी बेसिक ब्रांच कुठली होती ती ओळखा सांगत असतं की मी बेसिक इंजिनिअरिंग सिव्हिल मध्ये केलं एमटेक स्ट्रक्चर मध्ये PhD एरोस्पेस मध्ये पहिला जॉब माझा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर म्हणून होता पहिलं पुस्तक माझं कम्प्युटर सायन्स मध्ये छापलं आणि पहिला मोठा प्रोजेक्ट हा ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग मध्ये केला आणि 4 पहिले PhD स्टुडंट मेकॅनिकल मध्ये आणि मेकॅनिकलच्या कोर डोमेन मध्ये काम केलं मी मायक्रो फ्लुइडिक्स छोटे डिव्हायसेस असतील किंवा जे मेकॅनिकल इंजिनियरला पण अवघड जाते अशा याच्यामध्ये जवळजवळ माझे आता 15 ते 20 चांगले प्रकाशन आलेले तर हे थोडस गरज काय आहे आणि तो प्रॉब्लेम सोडवायची माझी जबाबदारी आणि त्यासाठी जे बेसिक शिकलोय ते कामी येते आणि त्याच्यानंतर मी म्हणून त्याला नवीन परत त्याला एक वेगळ्या अँगलने लोक सांगतात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग तर मला वाटतं की आत्ताच्या जे नवीन इंजिनियर घडणार आहेत त्याने स्टिक त्याच याला न राहता आपण ज्या क्षेत्रामध्ये शिकायला गेलोय तिथं फक्त मी शिकायचं कसं असतं हे शिकायचं आहे तिथलं नॉलेज तेवढंच घेऊन पुढे जाऊन जर राहिलो तर मला वाटतंय हे आपल्याला प्रगती करता येणार नाही तर आपण ज्या वेळेला शिक्षण पद्धतीमध्ये आहे म्हणून मी ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला 2 गोष्टी एक शिकण्याची प्रक्रिया शिकला पाहिजे विद्यार्थी आणि दुसरं म्हणजे तो पैसा कमवायला शिकला पाहिजे म्हणून मी म्हणत असतो की पैशाच्या माग पळू नका पण त्यातलं अर्थकारण काय निर्माण म्हणून मी त्यातनं काही लोकांना वाटतं की सर इतक्या छोट्या ह्याच्यासाठी दिवसभर 3-3 वेळा कसं काय व्हिजिट करतात तर मला ते दिसत असतं की त्यातनं एक मोठा पुढा गोष्ट घडणार आहे त्याच्यातनं एक मोठा प्रोजेक्ट येणार आहे मोठं एक वेगळं चेंज येणार आहे तर त्या दृष्टीनं आपण बघितलं पाहिजे की फक्त त्याला नुसता हा प्रॉब्लेम आहे सोडवून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे असं माझं म्हणणं तर ह्या पद्धतीची शिक्षण पद्धती थोडंसं हे न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्यामध्ये मी जे अपेक्षित करत होतो की तो भाग पण आलेला म्हणजे जसं तुम्हाला प्रश्न विचारला तर जसं मी अपेक्षित करत होतो की एक म्हणजे प्रत्येक गोष्टीला पुल आणि पुश प्रकार असतो म्हणजे आतापर्यंत बऱ्याच ह्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजीवाले किंवा भारतात आपले इंजिनिअरिंगचं नॉलेज असतं
किंवा जे तंत्रज्ञ आहे ते थोडंसं वीक का होतात, तर मी हे शिकलोय, घेता का विकत, आणि ह्याच्यावरती काय मिळतंय का, अशा पद्धतीने न करता की त्यांची काय गरज आहे, तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते कधीच विचारत नाही. तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे मला सांगा, मी समजून घेतो आणि मग मी तो सोडवतो. त्यासाठी माझं असणारं ज्ञान असेल, माझे बाकीचे कलिग असतील, अजून कोण लोक असतील, त्या सगळ्यांना गोळा करून माझं ध्येय हे असलं पाहिजे की तुमचा प्रॉब्लेम सोडव, ना की मी हे शिकलो आणि एवढंच घेता का. असं केलं तर मला नाही वाटतं नाही पुढे जाणार. बरोबर. व्यावसायिक शिक्षण नुसतं पुस्तकी ज्ञान नको, पण त्याला व्यवसायाची जोड असली पाहिजे. Correct. त्याची सामूहिक जबाबदारी घेऊन ती समोर न्यायचं, असं तुमच्या पद्धतीने. समाज आणि इंजिनियर ही दोन. आणि दुसरं म्हणजे हे थोडंसं आमचं इंजिनिअरिंग हे ड्राय आहे, म्हणजे काय म्हणतात, शुष्क कोरडा आहे. आणि पण ते तुम्हाला सोल्युशन देणार आहे. आणि दुसरं आर्ट जे आहे त्याच्यात ओलावा आहे, समाजाबद्दलची भावना निर्माण करणार आहे, प्रेरणा देणार, फ्युल निर्माण करणार. आणि मग हे दोघं वेगळे वेगळे राहिले तर ते नुसते बोलत राहणार, समाजात बाद कसा आहे, हे कसं आहे, किती अन्याय होते, किती अत्याचार, ते सोल्युशन देणार नाही. आणि ह्या लोकांना फक्त टेक्नॉलॉजीशी ड्राय होऊन ते फक्त टेक्नॉलॉजी. मग ह्या दोन्हीची सांगड ही न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्यावेळेला आली त्यावेळेला मला यांच्या भावना समजायला लागल्या की बाबा काय होतंय, की इथं पूर आल्यानंतर कसं हे लोकांची परिस्थिती हाल होते, घरं कशी चांगली असली पाहिजे, कसं इम्प्रूव्ह, ह्या भावनांतून मला म्हणजे प्रेरणा आली पाहिजे. त्यासाठी मला त्या ह्युमॅनिटीज, आर्ट्स ह्याच्याशी कनेक्शन असलं पाहिजे. आणि त्यातनं त्या भावना समजलेल्या ते सोडवायला मला टेक्नॉलॉजी आली पाहिजे. आणि म्हणून हे कुठंतरी ह्याची सांगड असणं गरजेचं आहे. संशोधन कशात? संशोधनामध्ये मी मेजर सुरुवात केली ती कंपोजिट म्हणून आहे. जे माझं PhDचं संशोधन होतं ते कंपोजिट या विषयावरती आहे. तुम्ही एक थोडंसं मेटल्स बघितले असतील आणि त्याच्यानंतर कंपोजिट म्हणून तुम्ही प्लास्टिक बघितलं असेल. कंपोजिटमध्ये कार्बन कंपोजिट एक असतात एरोस्पेसमध्ये, ते मेटलपेक्षा पण स्ट्रॉंग असतात. आणि त्याच्यानंतर त्याच्या स्ट्रेंथ वेगवेगळ्या दिशेनं त्या डिझाईन करता येतात. आणि ते टेम्परेचरला पण हाय टेम्परेचरला वगैरे पण सस्टेन होतं. आणि त्यामुळे त्याची एरोस्पेसमध्ये खूप डिमांड असते. त्यामुळं बरंच टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झाली. तर त्याचं माझं मूळ संशोधन PhDला झालं. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं डेटा सायन्सकडे गेलो. म्हणजे आत्ता लोक AI आणि डेटा सायन्सवरती काम करतायत की, तर त्यावेळेला मला संधी मिळाली की PhDच्या काळामध्ये समजा हा बिघाड झाला तर कसा बदल होतो, इथं हा बिघाड झाला, हेलिकॉप्टरच्या ब्लेडमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याचे सिग्नल्स कसे येतात याच्यावरती माझं संशोधन होतं. त्याचा वापर होऊन मला मग इटन इंडस्ट्रीमध्ये जे एरोस्पेस मधले पंप्स असतात त्याच्यामध्ये जे म्हणजे पंप्समध्ये बिघाड झाल्यानंतर कसे सिग्नल, प्रेशर कसं बदलतं, टेम्परेचर कसं बदलतं, ह्याचे त्यांनी ॲडव्हान्स्ड एक्सपेरिमेंट केले ते अमेरिकेमध्ये. 30 दिवस पंपामध्ये डायमंडची बुकटी पाठवून टाकून, त्याला म्हणतात ॲक्सलरेटेड फेल्युअर टेस्टिंग. आणि त्याचे जे पॅरामीटर आले होते ते अनालाइज करायला, म्हणजे मी ज्या वेळेला 2006 साली इटनला जॉईन झालो त्यावेळेला टेराबाईट मधला डेटा, त्यावेळेला टेराबाईटचे ड्राईव्स कुणी ऐकले पण नव्हते, मी पण ऐकलं, गिगाबाईट पर्यंत. तर तसे 3 टेराबाईटचे ड्राईव्स त्यांनी अमेरिकेवरून पाठवले होते पुण्याच्या ऑफिसला. आणि त्याला ते इन्क्रिप्टेड करून, आणि ते डेटा तो मला स्टडी करायचा होता. आणि तो मी त्यांची अपेक्षा होती की 1-2 वर्ष लागतील, पण मी जवळजवळ 4-4.5 महिन्यामध्ये, म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर होतो, प्रोग्रामिंग करून ते 4-4.5 महिन्यामध्येच प्रोजेक्ट मी संपवला. आणि त्यामुळे मी तिथं पण खूप प्रसिद्ध झालो. मला अमेरिकेत जायला संधी आली होती. आपण मग मला थोडंसं इंडस्ट्री स्लो वाटली म्हणून मी परत एकदा अकॅडमिक्सकडे यायचं म्हणून मी पोस्ट डॉक करता साऊथ कोरियाला गेलो. आणि आपली अर्थव्यवस्था कृषीवर आधारित, तुमच्या संशोधनाचा काय फायदा होऊ शकतो? कृषीला पण, आणि आता सध्या पूर ठीक आहे,
दोन मुद्दे याच्यावरती घेऊया आपण. एक म्हणजे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड. तर मला वाटतं ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आम्ही काय काम करतो तर टेक्नॉलॉजी मेनली आम्ही ड्राईंगवरती काम केलं. जे वेगवेगळ्या पद्धतीने वाळवण्याच्या प्रक्रिया आहेत त्याच्या रिलेटेड डिव्हाइस जसे धान्य बोलवतील ते वाळवण्यासाठीचं बरेच ड्राईंगचं आहे. त्याच्यानंतर ड्राईंग पासून फूड प्रोडक्ट बनवणं. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे एक मी काय करतो, एक विचार आणि प्रोसेस बनवतो आणि त्याच्यानंतर मग लोक काम करायला लागतात. मला वाटतं की बऱ्याचदा प्रोसेस बसवण्याचं मी काम करतो. हा करेक्ट. म्हणजे तो एक प्रोडक्ट घेऊन बसत नाही, ती चक्र फिरायला लागली की मी त्यातनं बाहेर होतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर लोकांनी कसं काम केलं पाहिजे, तर आपल्याकडे काय पिकतं जास्त, डाळिंब पिकतं. मग आपल्याकडे काय दुसरं द्राक्ष आहे, पुन्हा दुसरं तुळशीचं आपल्याकडे भरपूर ह्याच्यासाठी विठ्ठलासाठीचं. मग आम्ही काय केलं, आमच्याकडे ड्राईंगची टेक्नॉलॉजी होती, त्यातनं तुळशी टी कसा बनवता येईल तर तुळशी टी बनवला, अनारदाना बनवला आणि ते प्रोसेसेस बनवल्या, त्याची रेसिपी बनवली लोकांनी, ते चांगलं काम केलं. त्याच्यानंतर परत आम्ही परवा रिव्ह्यू घेत होतो तर आपल्याकडे बरंच अजून फूड प्रोडक्शन होतं. खडी साखर बनते, त्याच्यासाठी त्यांना दाखवलं की आपल्या ड्रायरवरती वाळवल्यानंतर त्यांना 2 दिवस ती खडी साखर वाळवायला लागली, आपल्या ड्रायरवरती अर्धा तास. असं ते ड्रायरचं. पुन्हा आता जे मी तुम्हाला सांगितलं की तांदळासाठीचा तर हे ड्राईंगचं प्रोडक्ट त्याचे बनवणे, मिसाळ सरांच्या मदतीनं शेतकऱ्यांसाठीचे अजून वेगवेगळे डिव्हाइस बनवणे, तो एक आहे. दुसरं, आता तुम्ही पूर परिस्थितीचं सांगितलं तर आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आम्ही स्ट्रक्चरल ऑडिटचं खूप काम केलं. याच्यामध्ये पूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळांचं जवळजवळ आता मला वाटतं 300हून अधिक, साधारण 400-500 शाळांचं ऑडिट जिल्ह्यातल्या पूर्ण केलं. त्याच्यातून मला वाटतं आम्ही लवकर सांगण्यामुळं, आम्ही स्पीडनं काम करण्यामुळे ही जी आत्ताच्या पुराच्या काळात सुदैवानं मुलं नव्हती शाळेत, ठीक आहे, पण बऱ्याच शाळा पडल्या असतात, त्यामध्ये स्पीडी काम केलं. जवळजवळ 2 महिने आम्ही सलग सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12-1 पर्यंत ऑडिटचं काम केलं आणि जवळजवळ 500 शाळांचं ऑडिट पूर्ण केलं आणि त्यातनं बरेचसे ॲक्सिडेंट व्हायचे वाचले. म्हणून मी बरेच सोशली आर्टिकल लिहित असतो की कसं प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करायचं, आपल्याकडे पूर येऊन गेल्यानंतर कसं हे करायचं, तर त्या पण गोष्टी करत असतोय. तर मला वाटतं सगळ्यांनी छोटीशी काळजी घेतली पाहिजे की वार्षिक स्वतः जरी प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन केलं की कुठे भेगा दिसतात का, फाउंडेशनचा भाग खचलाय का, त्या बघितल्या. त्याचं एक अवेअरनेस आम्ही कॅम्प बऱ्याच, मला वाटतं आम्ही 2दा इंजिनियर्स असोसिएशनला, पंढरपूरच्या इंजिनियर असोसिएशनला, अल्ट्राटेकच्या वतीने टॉक दिले. तर त्या गोष्टी पण आपण करत असतो, अवेअरनेस आणणं. आणि ऑनलाईन शिक्षण तुम्ही त्या काळात सुरू केलं होतं, त्याची आज गरज भासायला लागली, तेव्हा मग ग्रामीण भागातल्या शाळा जोडल्या होत्या. त्याची आज गरज भासते, म्हणजे आज कोविडच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व आलं. तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली त्यावेळेस तुम्ही ग्रामीण भाग? ज्यावेळेला आपला जो हा ॲग्रिकल्चर आणि तो प्रोजेक्ट चालू होता त्यावेळेला एक नॅशनल नॉलेज नेटवर्क म्हणून जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती, ज्याच्यामध्ये हायस्पीड इंटरनेट साठी त्यांनी काय केलं होतं की मोठ्या मोठ्या संस्था 1 Gbps 1024 Mbps न कनेक्ट केल्या होत्या. मग त्यातल्या त्या मोठ्या संस्थांच्या ह्याच्यात त्याला ग्रामीण भागासाठी काय करता असा ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला मग आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करू शकाल का. तर मग 2011 साली आपल्याला हायस्पीड इंटरनेट, अजून ते चालू आहे, तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर मग आपण ठरवलं की आपण एक 20 किलोमीटर मधल्या शाळा पॉईंट टू पॉईंट वायफाय कनेक्टिव्हिटीनं जोडल्या. त्यावेळेला MTCL कंटेंट बनवलं आणि ते कल्चर निर्माण झालं. मला वाटतं सरांनी बरोबर प्रश्न विचारला. 2014 साली ज्या वेळेला लोकांना गरज नव्हतं वाटत की शिक्षकांची मानसिकता नव्हती की असलं काय, आणि हळूहळू आम्ही त्यांना व्यसन लावल्यासारखं की प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः जायचो. आम्हाला आठवतं की हेडमास्तर सुद्धा थांबू द्यायचे नाही, पण एक 6 महिन्यानं, कारण तो बदल असतो, चेंज म्हणतात, चेंजचा रेजिस्टन्स असतो, चेंजच्या एक
वेगवेगळ्या फेजेस आहेत. कुठलाही बदल आणायचा असला तर पहिल्यांदा रेजिस्टन्स असतो, मग त्याला टाळता येत नाही म्हटल्यावर येऊ द्या असतो, मग त्यातल्या चांगलं वाटायला लागलं अरे वाव फॅक्टर येतो, आणि मग त्याच्यानंतर हे काय रोजच आहे म्हणून खाली डाऊन यायला लागतं. मग त्यातनं ज्या वेळेला ते डाऊन यायला लागतं त्यावेळेला अजून काहीतरी नाविन्य आणायला लागतं. तर ह्या गोष्टी आम्ही करत गेलो आणि मग वेगवेगळे प्रयोग, मग त्यातनं त्यांच्या टाइम टेबलमध्ये 1 तास टाकला. मग त्यांना जाऊन आमचे शिक्षक त्या मुलांना टॅब वापरण्यापासून ते वेगवेगळे प्रयोग घेण्यापासून ते त्यांना हे कसं महत्व असतंय त्यापासून त्यानंतर त्यांच्या पाठ्यक्रमामध्ये काहीतरी QR कोड बारकोड आले, ते कसे स्कॅन करून मग त्याचे YouTube व्हिडिओ बघायचे वगैरे कंटेंट बघायचे. त्यातनं ते कल्चर त्यावेळेला मला वाटतं चांगलं त्याचा फायदा. आणि हे पण कोविडच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही ज्या वेळेला मार्च मला आठवतंय 14ला कॉलेज आमचं बंद झालं, त्यावेळेला राहिलेला सिलेबस माझ्या डोक्यात होतं की अजून सॉफ्टवेअर कंपन्या जाग्या व्हायच्या. त्यावेळेला मी फ्रीवेअर्स जे गुगलचे जे फ्री गोष्टी आहेत आणि त्यावेळेला झूम आलं होतं नवीन, तर ते वापरून मला आमच्या शिक्षकांना, मग अचानक शिक्षक घरी होते तर आमचे काही व्हिडिओ तुम्ही पाहिले तर कसं आम्ही केलेलं आहे. तर मी पहिल्यांदा स्वतःवर प्रयोग केले, 5 ते 6 लेक्चर मी रेकॉर्ड केले. कसं केलं तर मोबाईलचा कॅमेरा असा उलटा ठेवून स्टँडवरती एक माझ्या मुलाचे स्केच पेन आणि घरी पेपर होते त्याला घेऊन मी ते शिकवलं, कारण माझा मॅथमॅटिकल हे होता, कारण ते जर बोर्डवर शिकवलं तर तेवढी क्लॅरिटी येत नाही, तर मग ते टॅबलेट सारखं दिसायला लागलं छान. आणि मग हे केलेले व्हिडिओ आमच्या शिक्षकांना सांगितले, मग ते प्रत्येक शिक्षकांना ते पटायला लागलं, मग त्यांनी पण व्हिडिओ बनवायला लागले. मग त्याचं फॉर्मल शेअर्ड फाईल केल्या, तिथं ते YouTube व्हिडिओ टाकायला लागले. आता तुम्ही बघितलं तर सगळं आम्ही राहिलेला त्यावेळेला मार्च ते एप्रिलमध्ये जवळजवळ अर्धा सिलेबस राहिला, तो परीक्षेत आता विचारला नाही, तो झाला नाही, तो भाग वेगळा. पण ती मुलं न शिकता पुढे गेली असते, कच्चे इंजिनियर झाले असते, तो भाग अवॉइड झाला. म्हणजे प्रत्येक वेळेला परीक्षा हाच आपला एम नसला पाहिजे असं मी सांगत असतो, कारण ती शिकणं. एखादा भाग मला आठवते, आता मी जर इंजिनिअरिंग मध्ये एखादा भाग ऑप्शनल सोडलेला आहे, तर आमच्या काळात कार्टून असायचं एक ह्याच्यामध्ये की इंजिनिअरिंगची बिल्डिंग ड्रॉइंग केली, सिव्हिल मध्ये कार्टून असायचं छान, आणि त्यामध्ये स्टेअर केसच काढलेली नव्हती एका इंजिनिअरनं. मग कुणीतरी विचारलं अरे हे असं कसं ड्रॉइंग काढलेलं आहे, तर ते म्हटलं मला परीक्षेत मी स्टेअर केस ऑप्शनलला टाकली. तर तसं ते एखादी गोष्ट बाकीच्या शिक्षण पद्धतीमध्ये थोडीशी ऑप्शनल तर टाकली तर चालते, पण इंजिनिअरिंग किंवा हे प्रोफेशनल कोर्सेस कुठले आहेत त्यातली ऑप्शनलला गोष्ट टाकणं हा प्रकार जर झाला किंवा तो विद्यार्थी न शिकता पुढे आला तर त्याचे परिणाम सगळ्या गोष्टीमध्ये वाईट होण्याची शक्यता आहे. तर मला वाटतं या गोष्टी आपण राबवतोय, चांगलं यश येईल असं वाटतंय. सहाय्यक प्राध्यापक त्या अधिष्ठाता मी आल्यानंतर 2008 साली असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन केलं, आणि परत 3-1 वर्षानं आमच्याकडे डीन पद्धती सुरू झाली. तर त्यामध्ये आयडिया अशी होती की 2 प्रकारचं स्ट्रक्चर आमच्याकडे आहे, एक म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि दुसरे डीन. तर त्याच्यामध्ये कसं केलेलं की जे प्राचार्यांची जी कामं आहेत ती अशी थोडी विभागून, कारण नाहीतर मग बॉटल नेकिंग होतं, तर त्याच्यामुळे आमच्याकडे वेगवेगळे डीन्सची स्थापना केली जे सेंट्रली HODना मदत करतील की तर त्याच्यामध्ये कार्यपद्धतीनुसार डीन केली. म्हणजे माझ्याकडे सुरुवातीला डीन रिसर्च आणि डेव्हलपमेंट होतं, त्या काळात जवळजवळ मी 6-6.5 कोटी रुपयाची ग्रँट आणली. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं, कारण बऱ्याच जणांना पेपर कसे लिहायचे, संशोधन प्रकल्प कसे लिहायचे, आणल्यावरती ते कसे राबवायचे ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. तर ह्या ज्या मोठ्या संस्थातून शिकून आलो, IIT असतील, IISc असेल, तिथं जे शिकलेल्या पद्धती आहेत ते इथं राबवण्यामध्ये त्याचा फायदा झाला. त्यातनं एक रिसर्च कल्चर निर्माण झालं. आणि त्याच्यानंतर मला वाटतंय 2016च्या आसपास आपलं दुसऱ्या वेळेला आपल्या नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशनचं मानांकन मिळालं कॉलेजला.
त्यावेळेला एक आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टम आली आमच्या AICTनं राबवायचं. म्हणजे अगोदरची सिस्टम पद्धती होती ती आउटपुट बेस्ड सिस्टम होती. म्हणजे पोरगा आलाय त्याला शिकवा, बाहेर पडतो, हा आमचा असा छान झाला. पण ही आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टम काय आली की वॉशिंग्टन अकॉर्ड नावाचा करार आपल्या भारतानं साईन केला, ज्यामध्ये वेगवेगळ्या देशातले जे सगळ्यांची शिक्षण पद्धती चांगल्या पद्धतीची कशी करायची त्यासाठी 12 ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट पैलू म्हणतात त्याला. तर इंजिनियर वरती 12 पैलू चांगले कसे पाडल्यानंतर तो इंजिनियर चांगला होईल. त्यामध्ये 4 पैलू होते ते म्हणजे कोर इंजिनिअरिंग नॉलेजचे. पूर्वी काय शिकवलं जायचं की फक्त 4 जे पैलू होते तेच पाडले जायचे की बाबा तुझं ते कोरचं नॉलेज. पण पुन्हा लक्षात यायला लागले की नुसतं ते इंजिनिअरिंग नॉलेज नेऊन नाही तर मग जसं आपण सांगितलं की इंजिनियर आणि समाज, इथिक्स, त्याचं कम्युनिकेशन, त्याच्यानंतर एखाद्या कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम जर सोडवणं असेल किंवा ग्रुप बरोबर काम करणं असेल. बऱ्याचदा असं होतं की तो चांगला माणूस असतो पण त्याला एखाद्या कास्ट बद्दल, एखाद्या महिलेबरोबर काम करायचं तीच समज शिकवलेली नसते किंवा ते म्हणतात मी आजपर्यंत मला पहिला कलिग बरोबर कामच केलं नाही. व्यावहारिक आणि सामाजिक आणि ह्या सगळे पैलू त्या विद्यार्थ्यावर पडले पाहिजे, त्यासाठी आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टम आहे. मग त्याच्यासाठी सशक्त काम, ते काम माझ्यावर सोपवून गेलं. मग मी डीन अकॅडमिक झालो आणि त्यानंतर मग हे ह्या कसं राबवायचं ते मोजायचं कसं विद्यार्थ्यामध्ये. मग ही आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टम आपण 2016 पासून राबवतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला 3ऱ्यांदा नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशनचं मानांकन मिळालं. आणि तर ते आपण चांगल्या पद्धतीने, आणि त्याचा फायदा असा झाला की इंजिनिअरिंग कॉलेजला MBA मिळाल्यामुळं मग फार्मसीला मिळालं, मग डिप्लोमाला मिळालं आणि मला वाटतं डी फार्मसीला MBA नाहीये म्हणून नाही मिळालं असं. मला वाटतं एखाद्या संस्थेतलं इतक्या सगळ्याच ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजला MBA मिळालेल्या फार कमी संस्थांपैकी आपली ही संस्था आहे. ती कल्चर खूप छान आहे. त्यातनं म्हणजे पूर्वी जो आपला गैरसमज असायचा की मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे त्याला ते घासायला आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, त्याला बोलायला पण आलं पाहिजे, त्याला ग्रुप घेऊन मल्टी डिसिप्लिनरी टास्क कसं. म्हणजे मी सांगत असतो की सिव्हिल इंजिनियर नुसत्या अशा खोल्या बांधल्या असतात, त्यातल्या राहणाऱ्यांचं काय गरज आहे त्या गरजा समजण्यासाठी मला थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बरोबर बोलता आलं पाहिजे, कम्प्युटर इंजिनियर बरोबर बोलता आलं पाहिजे, त्यांच्या गोष्टी समजून मग त्यांच्यासाठी लागणारी जी वास्तू आहे ती निर्माण मी करू शकेन. तर हे कल्चर नव्हतं पूर्वी. ते कल्चर ह्या आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टमनं राबवलं आलं आणि मी त्या बॅकग्राऊंड मधून आल्यामुळं मला ते थोडंसं सोपं गेलं राबवायला. टेक्नो सोसायटी 2016 आणि 2018 आंतरराष्ट्रीय त्यातनं फायदा आपल्याकडे काय? ते खूप छान. म्हणजे ऍक्च्युली त्याची सुरुवात अशी झाली की साधारण 2012ला ज्या वेळेला आपण BRC मुंबई बरोबर करार केला या सामाजिक संशोधनासाठी, मग त्याच्यानंतर मला वाटतं 14 साली आपण एक थीम मीटिंग घ्यायला चालू केली, एक वेगळ्या पद्धतीची. एका बार्कचे शास्त्रज्ञ डॉक्टर V.K. सुरी त्यांच्या मदतीने. तर ती थीम मीटिंग काय होती की समाजासाठी संशोधन कसं झालं पाहिजे. आणि मग त्यावेळेला त्या थीम मीटिंग मध्ये आपण काय करायचो की आपण IIT, IISc, BARC, पुन्हा मोठ्या मोठ्या ज्या लॅब आहेत तिथं लोक समाजासाठीचं संशोधन कसं करतात त्या लोकांना आपण त्यावेळेला आपण 3 दिवसाचा कार्यक्रम घ्यायचो. त्या 1.5 दिवसामध्ये त्या लोकांना बोलायला लावायचो की त्यांनी कसं संशोधन केलं. आणि त्याचा ऑडियन्स कोण असायचा तर इंजिनिअरिंग कॉलेजचे आणि सायन्स कॉलेजचे प्राध्यापकांना बोलवायचं की ते मग त्यांच्याकडून शिकून मग त्यांच्या डोक्यात काय प्रकाश पेटतोय ते असं करत एक 3-4 थीम मीटिंग घेतल्या. आणि मग त्या थीम मीटिंगला इतकं छान स्वरूप आलं की एक मला वाटतं 5व्या थीम मीटिंगला राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन असं सांगितलं की आम्ही तुम्हाला फंड देतो. ह्याच्यामध्ये जे आलेले शास्त्रज्ञ आहेत, जे शिक्षक जमा करतील प्रपोजल, त्यांनी फास्ट ट्रॅक मध्ये जवळजवळ 6 प्रोजेक्ट सँक्शन केले, ते जे केले. आणि मग त्यातनं आपण सुचवलं की आपण महाराष्ट्रासाठीच का मर्यादित राहायचं, मग थोडंसं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जायचं. म्हणून 2016 साली आपण पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं. त्या कॉन्फरन्सच्या उद्घाटनाला डॉक्टर अनिल काकोलकर सर आले.
बऱ्याच वेगवेगळ्या देशातनं पेपर आले, इथं जरी आले नसले तरी पेपर आले बाहेरून. उझबेकिस्तानमधून आला होता, इराकमधून आला होता, USA मधून आला होता, काही कोरियामधून आले होते. आणि त्याचं प्रकाशन जर्मनीतून स्प्रिंगर म्हणून आमचं चांगलं प्रकाशन आहे, तिथून ते प्रकाशन झालं. आणि मग 2018ला अजून इतका रिस्पॉन्स जास्त आला की मी त्या प्रकाशकांना लिहिलं की बाबा त्यावेळेला एक पुस्तक प्रकाशित केलं, आता 2 करता येतील का. आणि मी मध्ये टाकलं होतं, खूप आकडे त्याला रिस्पॉन्स. कारण ह्या टेक्नो सोसायटीला ते जे नुसतं छापणं आणि ते पडून राहणं असं नाही झालं. जवळजवळ मला आठवतंय 70,000च्या आसपास डाउनलोड झालेले आहेत आर्टिकल त्याचे. म्हणजे ते वेगळी थीम, म्हणजे फक्त भारतात राहिली नाही तर पेड डाउनलोड आहेत ते. म्हणजे आम्ही त्याला फ्री दिलं कंटेंट, कारण ते नीट राहावं, इंटरनॅशनल लेवलला राहावं. पण जे डाउनलोड करणारे जे लोक आहेत ते पेड डाउनलोड करतात, तर ते इतक्या लेवलला डाउनलोड झालं, आम्हाला पण ते सरप्राइझिंग होतं. म्हणजे ती एक पोच पावती होती की आपण ज्या वेळेला समाजासाठी टेक्नॉलॉजी म्हणून एक फोरम तयार केला, त्यासाठी आता आमचा 2020ला डिसेंबर 2020ला ती 3री इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे. मला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ 350च्या वर पेपर आलेले आहेत. म्हणजे तो आकडा वाढतच चाललेला आहे. आणि अजून आम्ही क्लोज केलेलं नाही. नोव्हेंबर हा त्यावेळेला ऑनलाईन असणार आहे. ते ऑनलाईन असून इतका जोरात रिस्पॉन्स आहे बरं, कारण आता रोज जवळजवळ 100 ईमेल येतात की हे प्रोग्राम ऑनलाईन, ते प्रोग्राम ऑनलाईन. बऱ्याचदा त्यामुळे लोक कंटाळले, तरी आमच्या याला 350 पेपर्स आलेले आहेत. ते स्क्रुटिनी करून मला 200वर आणायचं, किंवा मग त्यांच्याकडून पेजेस वाढवता येतात का, चांगले पेपर असतील तर, किंवा अजून एखादा खंड, ह्या 3 खंडाकडे जाता येते का असं मला बघायचं. तर ती एक मला वाटतं पोच पावती. आणि दुसरं म्हणजे या सर्व गोष्टी करताना कंटिन्युटी हा एक महत्वाचा भाग आहे. लोक काय करतात की तात्पुरतं प्रसिद्धीपुरतं केलं, प्रसिद्धी संपली, तो मी म्हटलं चेंज मुवमेंटचा पार्ट इट इज बाउंड टू कम डाऊन, आणि मग तो खाली येत असतं. तर ती आम्ही मला वाटतं आमचे संस्थापक असतील, बरेचसे आमचे शिक्षक असतील, तिथले कल्चर असेल, ते काही झालं, कुठं प्रकाश जोशात नसलं तरी काम चालू राहिलं पाहिजे, ह्या पद्धतीने आपण त्या पेपर मधला फायदा आपल्या इथं काही झाला बरंच. म्हणजे एक तर म्हणजे कोलॅबरेशन वाढली. त्या कोलॅबरेशनचा फायदा असा की आपल्या जे PhDचे स्टुडंट आहेत, MTechचे स्टुडंट आहेत, त्यांना इझिली वेगवेगळ्या IIT मध्ये रिसर्चसाठी ऍक्सेस झाला. त्याच्यानंतर त्या एखादा प्रॉब्लेम जो आपल्या लेवलला सुटत नाही, ते आपले चांगले नॉलेज पार्टनर झाले. त्यातनं म्हणजे एखादं हे गोष्ट कळत नाही, ही सुचत नाही, त्याच्यातून ते कम्युनिकेशन्स वाढले. त्याच्यानंतर आपली व्हायब्रन्सी झाल्यामुळं आपल्या ग्रँट मिळण्यामध्ये एक तो जो म्हणताय की पब्लिक परसेप्शन जे असतंय, जसं फक्त पंढरपुरात आपल्या स्वेरीचं पब्लिक परसेप्शन न राहता एक आंतरराष्ट्रीय असेल, बाहेर निदान भारतामध्ये तर वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे. जसं मी आता जो हे AICTनं जो ह्यावेळेचा बेस्ट त्याच्यामध्ये मला वाटत होतं की कुठं आपला होईल का नाही, पण मी ज्या वेळेला बघितलं त्यांनी मेरिट पाठवलं त्यावेळेला पहिला नंबर माझा होता. म्हणजे त्याची थोडंसं किती मोठ्या लेवलचं हे समजायचं झालं तर जवळजवळ आपल्या AICTच्या अंतर्गत जवळजवळ 10,000 कॉलेज आहेत, आणि त्यातले 5.5 लाख शिक्षक आहेत त्याच्यामध्ये. आणि मग ह्या 10,000 कॉलेजेसमधून प्रत्येक कॉलेजमधून एका शिक्षकाचं रेकमेंडेशन प्राचार्यांना करायला सांगितलं होतं, आणि वेगवेगळ्या पद्धतीवरती गुण होतं. आणि जवळजवळ 7 लोकांचा पॅनल होतं ज्या वेळेला हे पोचलं त्यावेळेला. त्यातले आपले IIT बॉम्बेचे रिटायर्ड डायरेक्टर होते, असे नीती आयोगाचा एक माणूस होता, JNU मधले एक प्राध्यापक होते, पुन्हा DST मधले एक जण होते, असे 7 लोकांच्या पॅनल होता. आणि त्या सर्व ह्याच्यामधून, सर्व निकषामधून आपल्या महाराष्ट्रातले 4 लोक झाले होते. त्यातले SGGS नांदेड आपलं गव्हर्नमेंटचं चांगलं रेप्युटेड कॉलेज आहे, VJTI मुंबई आहे, त्या सर्वांना पार करून मला टॉपला राहता आलं. ती एक पोच पावतीच आहे असं फायदा. छान चाललंय. त्याच्यामुळे एक झालं स्वेरीचे सुद्धा तुम्ही जसं मध्ये ऍक्रेडिटेशन नॅशनल स्तरावरून थोडंसं अपग्रेड होण्यामध्ये खूप मोठी मदत झाली.
स्टुडंट काउन्सिलच्या अनुषंगानं आपल्याला या सगळ्या स्टुडंटला त्याचं बेनिफिट प्लेसमेंटमध्ये किंवा मोठ्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये मिळावं याच्या अनुषंगानं काही ड्राईव्ह आपल्याला या निमित्तानं सुरू करता येत आहेत का? त्याच्या डायरेक्ट फायदा होईल का या लोकांना? त्यातले Student perfection. दोन तीन मुद्दे आहेत. एक म्हणजे हे जे रिसर्च कल्चर स्वेरीमध्ये जे बसलेलं आहे ते कल्चर आपण प्रत्येक गोष्ट, आमच्या रोंगे सरांचं असं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण त्यातला मेन घटक, आमचा आउटपुट हा मेन घटक, आम्ही सबसिडरी घटक आहोत, मेन घटक हा विद्यार्थीच आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्यांसाठी कशी जाते हे बघितलं जातं. म्हणून त्यातलं रिसर्चसाठीच आपण काय करतो, सेकंड इयर पासूनच ओरिएंटेशन असतं रिसर्चसाठी. त्यांना एक दर वर्षी आपण आपल्या ज्या रिसर्च फॅसिलिटी तयार झालेल्या आहेत तिची एक टूर असते. प्रत्येक विद्यार्थ्यांना 20-20 लोकांचे ग्रुप पाडतो आणि त्या सगळ्या फॅसिलिटी दावणी आणतो. आणि त्याचा असा फायदा झाला की विद्यार्थी याचा सोशल रिसर्च आहे, आम्ही त्याला रिजनल रिलेव्हंट रिसर्च म्हणतो, लोकल सामाजिक संशोधन मराठीत सांगायचं झालं तर ते जे हितल्या लोकांसाठी लागणारं सामाजिक संशोधन आहे. प्रत्येक वेळी विद्यार्थी तिकडचा कुठं नेटवर सापडतंय का, मग अमेरिकेत काय झालं ते आता गरजा इथल्या, आणि वाटलं तर सायन्स बाहेरच आणूया, पण प्रश्न इथल्या लोकांचे कसे, असे विद्यार्थी आकर्षित झाले. मी डिग्रीपेक्षा मला डिप्लोमाकडे जास्त बघा वाटतं. कारण तिथले मुलं जवळजवळ मला वाटतं 30 ते 40% मुलं तिथले लोकल प्रॉब्लेम घेऊन प्रोजेक्ट करतात. आणि त्याचा फायदा आता जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपलं जे रुरल ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट फॅसिलिटी आहे ती चालवायला MKCL ने घेतली. विवेक सावंत सरांनी इन्व्हेस्टमेंट केली. आणि मी त्यांना विचारलं, सर तुमचं सॉफ्टवेअरचं आहे याच्यामध्ये का, तर मला म्हटलं की मला ह्या शहरातल्या लोकांसाठी काही करायचं नाही, तर ग्रामीण भागातल्या. आणि पवार सर तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुमच्या मुलांना ऑटोमॅटिक जॉबसाठीचा जो पहिला फॅक्टर कुठला, वाव फॅक्टर कुठला असेल तर त्यांनी ग्रामीण भागाच्या ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्याची सोशल अटॅचमेंट काय आहे. कारण प्रत्येक प्रॉब्लेम हा शेवटी जाऊन युजर कनेक्टेड म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे, त्याचं डिझाईन थिंकिंग म्हणून कन्सेप्ट आहे. डिझाईन थिंकिंग त्याच्यामध्ये काय केलं जातं की काय आहे त्यात म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. समजा तुम्ही कस्टमर आहात तर त्या कस्टमर बरोबर मी जाऊन 4 दिवस राहायचं, फक्त त्याला विचारायचं नाही तो कसा ऑपरेट करतो, काय करतो, कसं काम करतो, आणि त्यातनं मग त्याचे प्रॉब्लेम काय आहेत समजून घ्यायचे. आणि मग मी विचार करायला 10-12 सोल्युशन वरती अगोदर प्रोटोटाईप बनवायचे आणि त्यातलं मग त्या कस्टमरला दाखवायचं हे प्रॉब्लेम असे सोडवू शकतो. आणि त्यातलं मग बेस्ट सोल्युशन इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यूनं, अडॅप्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनं, सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय ते कसं घेऊन जात आहे, हे सगळं असे बरेचसे क्लब स्थापन झालेले आहेत आपल्याकडे. एक म्हणजे ह्याच्यासाठी रिसर्चसाठीचं एक काउन्सिल आपण स्थापन केलेलं आहे. त्याच्यानंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणून ग्रुप आपण केलेला आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की चायना पुढं का गेलं तर त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग वरती भर दिला. म्हणजे जवळजवळ 90% जे प्रोडक्ट आहेत त्याचे पेटेंट नसतात. म्हणजे मी कमी सांगितलं पण 95% गोष्टीचे प्रोडक्टच नसतात किंवा त्याचं पेटेंट एक्सपायर झालेलं असतं. तर ते कसं आपल्याला बनवता येईल लोकली, तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो की जे बनलेले प्रोडक्ट आहेत ते आणतो, ते खोलून विद्यार्थ्यांना सांगतो की ह्याचं ड्रॉइंग बनव, ह्याचं रिप्रोड्यूस करता येते का, हे बनता येते का. आता जे मी मगाचे तांदळाचं मशीन सांगत होतो ते अगोदर आमच्याकडे एक दुसरं बारची टेक्नॉलॉजी होती, व्हायब्रोथर्मल डिसइन्फेक्शन म्हणून. म्हणजे जे हार्वेस्ट केलेलं धान्य असतं त्याच्यामध्ये आळ्याची अंडी असतात आणि ती अंडी गेल्यानंतर तुम्ही डब्यात किती जरी पॅक करून ठेवलं तर आळ्या होतात, कारण त्या धान्याबरोबर ती अंडी आलेली असतात. तर ते आम्ही बार्कनं मशीन बनवलं होतं की त्यातनं जे धान्य असं पास केलं 55 डिग्रीला तर ती अंडी मेल्यानंतर म्हणजे घरी गेल्यानंतर पण त्याचा वापर अडॅप्टिव्ह ऍक्सेप्टन्स झाला नाही. पण ती टेक्नॉलॉजी आज आम्ही त्याला म्हटलं की त्याला रिमॉडिफाय करूया, रिव्हर्स करूया. जर आपण शून्यातनं निर्माण करायला लागलो तर सोल्युशन लवकर देणार नाही. संशोधनाचा किती लवकर किती फास्ट आपण प्रोडक्ट देऊ त्याचं कल्चर आपल्याकडं
छान बसायला लागले आणि त्याला त्याचा फायदा या सर्व ज्या गोष्टी घडतात त्याला त्याचा फायदा लागला. आणि ऑफकोर्स म्हणून मी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग जे म्हणत होतो, मी कुठला इंजिनियर आहे हे मी विसरून गेलो. मी मूळ सिव्हिल इंजिनियर आहे, पण काय गरज आहे, समाजाचा प्रॉब्लेम आहे ते सोडवायला विद्यार्थ्याला शिकलं पाहिजे. पूर्वी विद्यार्थी अशा भिंती गाठल्या होत्या. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे त्यानं इलेक्ट्रॉनिक्सकडे बघायचं नाही, त्यानं कम्प्युटरकडे बघायचं नाही. पण आता असा अपेक्षा आहे की मेकॅनिकल इंजिनियरनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण शिकलं पाहिजे, डेटा सायन्स पण शिकलं पाहिजे, त्याला थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स आलं पाहिजे म्हणजे तो मेकॅट्रॉनिक्समध्ये काम करेल आणि त्याचं कोर पण आलं पाहिजे. म्हणजे तर ह्या अशा प्रकारचा इंजिनियर घडवण्याचं एक आम्ही स्वप्न बघतोय, त्या दृष्टीने पुश करतोय असं मला वाटतं आणि त्याचा फायदा होईल. त्यामुळं की त्यामुळे एम्प्लॉयमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि त्याला एक ते आव्हान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. कारण यंत्रवत काम जर खूप मोठं व्हायला लागलं तर रोजगार निर्मितीचाही प्रश्न गंभीर होणार. याच्याकडे कसं पाहताय आपण? दोन गोष्टी आहेत. बऱ्याचशा मी सायफाय मूवी बघत असतोय, त्याच्यामध्ये आता एक अपलोड म्हणून एक छान सिरियल आली प्राईमवरती, ती पण त्याच्यामध्ये कसा कन्सेप्ट आहे की माणूस मरायला लागला तर त्याचा मेंदू स्कॅन करायचा. मी आता त्याच्यातले 6 एपिसोड पाहिजे. तो स्कॅन करायचा आणि तो कम्प्युटरवरती अपलोड करायचा आणि त्याने ते कम्प्युटरवरती पूर्ण विश्व निर्माण केलंय. म्हणजे त्याचं जे तुम्ही म्हणजे पूर्ण त्याचं ते वेगळंच जग आहे. कम्प्युटर AI मध्ये तिथं आत जाऊन सगळी माणसं आहेत, त्याचं एक भाडं भरायचं आहे व्हर्च्युअली ती, म्हणजे तो मरणारच नाही, कायमचा तिथं जगत राहणार. त्या जगात तिथली पुन्हा एक विश्व तयार होणार अशा पद्धतीचं. आणि मग ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट जे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करण्याची कॅपॅबिलिटी वाढणार. म्हणजे दोन गोष्टी होणार, ज्या काही माणसाला शक्य होणार नाही त्या गोष्टी थोड्याशा स्पीडी पद्धतीनं. दुसरं म्हणजे ज्या ह्युमन एरर ज्या होणार होत्या त्या मशीन लर्निंगनं कमी होतील. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता आमच्याकडे डीप लर्निंगवरती आमच्या मिसेस काम करतात, लंगच्या नोड्यूल प्रिडिक्ट. तेच जर आपण समजा सिटी स्कॅन एका माणसाच्या जवळजवळ 45 साधारण 200 वगैरे स्लाईड निघतात. त्या स्लाईड माणसानं बघत त्यात कुठं नोड्यूल आहे, लंग कॅन्सरचा नोड्यूल, ते शोधत बसायचं म्हटलं तर ते शक्य झालं नसतं. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं सोपं केलेलं आहे. किंवा जे सिग्नल्स ड्रायव्हरला असिस्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्या ह्युमनला जमणार नव्हत्या त्या मला वाटतं त्याच बऱ्यापैकी गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्यातनं त्या एरर कमी झाल्यामुळे थोडंसं लाईफ सुखकर होणार आहे. आणि माणसाचं महत्व ते राहणारच आहे. एम्प्लॉयमेंट मला वाटतं कमी होणारा तो फॅक्टर आहेच. म्हणून मी दोन गोष्टी मी ज्या वेळेला विद्यार्थ्यांना सांगत असतोय की देर इज अ लॉट ऑफ स्पेस ॲट द टॉप. वरती भरपूर जागा रिकामी आहे, आपल्याला तिथं कसं जाता येईल त्यासाठी बरेच स्किल कसे स्पर्धाही कमी आहे तिथं. त्या ठिकाणी स्पर्धाही कमी. राईट. म्हणून मी हे सांगत असतं की ज्या वेळेला तुम्हाला शिकायचं आहे त्यावेळेला स्वतः त्या उलट्या खुर्चीवर जाऊन बसा जो नोकरी देणार आहे आणि तिथं जाऊन तुमच्याकडे बघा की कशासाठी तुम्हाला नोकरी द्यावी. मग कशासाठी नोकरी द्यावी हा प्रश्नाला दोन पद्धतीने आपण विचारू शकतो. एक पॉझिटिव्ह पद्धतीने आणि एक निगेटिव्ह पद्धतीने. मला कशासाठी नोकरी द्यावी तर मला ह्याच्यासाठी 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 हे येतंय म्हणून. मग ते किती स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करता येतील. म्हणजे मी कधी कधी सांगत असतो की जर सगळं एम्प्लॉयमेंट कमी होत 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 गेली तर माझं टायपिंग पण छान आहे. म्हणजे हा जोक मला मी ज्यावेळेला इटन मध्ये काम करत होतो त्यावेळेला आमचा बॉस सांगत होता की ते अमेरिकेमध्ये असताना, अमेरिकेवरून आले होते ते, तर ते अमेरिकेमध्ये असताना तिथं रिसेशन आलं आणि त्यावेळेला नोकऱ्या गेल्या. तर हे सांगत होते की मला टायपिंग इतकं फास्ट येत होतं की बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. मी शेवटी टायपिंगचं इतकं फास्ट येत होतं म्हणून मला त्यावेळेला म्हणजे तितका निदान तेवढा तो जॉब मला मिळाला टायपिंगचा आणि त्यामुळे मी त्या वाईट काळामध्ये पण तिथं सस्टेन करू शकलो. म्हणून मी रोज काहीतरी नवीन शिका. म्हणजे ज्यावेळेला आमच्याकडे आमच्या जे 12 ॲट्रिब्यूट सांगितलं आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टम मध्ये, त्यामध्ये एक लाईफ लॉंग लर्निंग म्हणून एक हे आहे ॲट्रिब्यूट आहे की त्या विद्यार्थ्याला तुम्ही लाईफ लॉंग लर्निंग कायम शिकणं हे गरजेचं आहे. थिंग्स आर गोइंग टू बिकम ॲब्सोल्यूट. म्हणजे
रोज गोष्टी बदलणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे कायम शिकण्याचं स्किल असलं पाहिजे. मला आठवतं मी ज्या वेळेला इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळेला कम्प्युटर लॅबमध्ये जायचं म्हणजे ते हात मंदिरात जाण्यासारखं, पाय धुवून दुरळा. आणि आता माझ्याकडे ज्यावेळेला मी इथं आलो त्यावेळेला मला यंग सायंटिस्ट ग्रँड मिळाले डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यातनं माझा स्वतःचा सर्व्हर घेतला, ॲपलचे सगळ्या हायस्पीड कम्प्युटर माझ्याकडे घेतले. तर ह्या गोष्टी करताना मी सिव्हिल इंजिनियर बऱ्याच. आता आमच्याकडे मी ज्या वेळेला शिक्षक घेतो त्यावेळेला सिव्हिल इंजिनिअरिंग मधनं म्हटलं सर कम्प्युटरपासून मला जरा दुसरं सांगा. पण मी कम्प्युटरवाल्यांना चॅलेंज करतो की मला कुणी या आणि मी ज्या पद्धतीचे अल्गोरिदम विचार करतो त्याच्या पुढं तुम्ही विचार करा. तर त्याचं कारण आहे की मी स्वतःला लाईफ लॉंग लर्निंग. अजूनही मी घरात गेल्यावर आमच्या घरची मध्ये हॉस्टेलला राहिल्यासारखं राहतात, म्हणजे आले की परत कम्प्युटर काढून बसणं, शिकत राहणं, वाचत बसणं. तर मला वाटतं सगळ्यांनी जर ह्या गोष्टी इंटेलेक्ट लेवल वरती जाणार आहे. AI न काय रोजगार जाणार नाही, पण ती इंटेलेक्ट लेवल वाढत जाणार आहे. आपल्याला असं वाटणार आहे का की आपण ज्यावेळेला समाजाकडे बघतो त्यावेळेला त्या अँगलनं बघतो, पण ज्यावेळेला आपण आपले पाल्य असतील त्याच्याकडे बघताना असं वाटणार आहे की आपला पाल्य खालच्या IQ लेवलचा राहावा. तर त्यातनं एक ते पूल होणार आहे की सगळ्यांचे IQ लेवल म्हणजे वाढत जाणार आहे. आणि आपले सेन्सरी ऑर्गनच असतात, मला वाटतं ऑटोमॅटिकली ते कॅप्चर करत जातात आणि त्यातनं ती लेवल वाढत जाते. म्हणजे मी कधी कधी बघत असतो की म्हणजे हे जो अपलोड म्हणून जी सिरियल बघायला मी त्यावेळेला आणि विचार केला, मी ज्या वेळेला आमच्या घरी मला वाटतं 9वीला असताना ब्लॅक अँड व्हाईट TV आला आणि मला आठवतं अजूनही पहिली सिरियल जी कुठली लागली होती ती नाही, त्या मी पहिली सिरियल बघितली ती विक्रम वेता. अजूनही ते पिक्चर माझ्या डोक्यात आहे आणि ती ब्लॅक अँड व्हाईट होती. त्यावेळेला सुद्धा असं भारी वाटायचं आणि मग तो किती काळ बदलत गेला. मला वाटत आपण ह्युमननी इन्सिक्युअर व्हायचं इतके वाईट दिवस नाही येणार, सगळ्यांना छान जाणार आहे. फक्त या करोना काळातला मी थोडासा अभ्यास केला, त्यातल्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जी कम्प्युटर ऑनलाईन लर्निंग, ओपन सोर्स लर्निंग, याचं किती जरी पुश केलं तर ती ऍक्सेप्टन्स वाढत नव्हता, तो ऑटोमॅटिक वाढला, तो एक फायदा झाला. आणि दुसरा म्हणजे प्रत्येकाला लक्षात आलं की हे काय म्हणायचं ओमनी प्रेझेन्स, जो कनेक्ट होणं हे सोपं झालं. मला वाटतं ते झूम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, व्हिडिओ कॉल, व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटी ही जिओनं आणली. त्यावेळेला लोकांना वाटायचं काय गरज आहे ह्याची. आणि आता ते लिगली सुद्धा झालं, म्हणजे इव्हन कोर्टानं सुद्धा केसेस त्याच्यावरती लढवल्या. आमच्या बऱ्याचशा मिटिंगा त्याच्यावरती झाल्या. आज आमचे एमटेकचे वायवा, PhDचे वायवा त्याला लिगल स्वरूप आलं. तर ह्या गोष्टी मला वाटतं ह्या चेंजमुळे आल्या. आणि दुसरं म्हणजे बघा ना किती जे ट्रान्सपोर्ट होतं ते ऑटोमॅटिक, हे जग स्टेबल आहे. म्हणजे थोडंसं मी अजून मला नाही माहिती किती वेळ आहे, पण थोडंसं सांगायचं झालं तर ही जगच निर्माण झालं ते रॅन्डमली. म्हणजे थोडंसं आपण पृथ्वीची निर्मिती जे बघित गेलं आपण, तर आपण लोक सांगतात की कसं मोजायचं पृथ्वी कधी तयार झाली. तर आपला जो टॉयलेटचा रोल असतो तो असा आपण जर पसरला आणि त्यातला शेवटचा जे 4 इंचाचा भाग आहे, त्या काळात आपल्या मानवाचं हे मानवसृष्टी आली. त्याच्या अगोदर पासूनची पृथ्वी होती. आणि ती कशी झाली माहिती का, तर रॅन्डमली एक उल्का आली मोठी आणि ती पृथ्वीला हिट झाली. आणि ती हिट झाली नसती तर त्यावेळेला जे डायनासोरचं राज्य होतं तेच कंटिन्यू झालं असतं. आणि इतके महाकाय ज्यांना म्हणजे त्यांचा मेंदू पण चांगला होता, म्हणे जे डायनासोर होते बऱ्यापैकी, त्यांचे म्हणजे काय कमी होतं त्यांच्याकडं, सगळंच होतं. महाकाय शरीर होतं, मेंदू होता, सगळं. त्यामुळे त्यांनी बाकीच्या जे जीव होतं त्याला संपूर्णच टाकलं होतं. पण तो रॅन्डमली तो येऊन आपटला धूमकेतू आणि त्यामुळं ते मरण पावले. आणि त्यातनं मग ब्लास्टमुळे दुसरे, पण तोच जर तो येणारा दिशा आणि तो त्या वेळेला पृथ्वी तिथं येणं हा योगायोग, मला वाटत नाही ह्यातनंही काहीतरी चांगलं घडेल. हा एक जर्क होता
आणि साधारण आपण जर बघितलं पॅन्डेमिक सिच्युएशन, प्रत्येक 100 वर्षानंतर एक पॅन्डेमिक येत आहे. त्या पॅन्डेमिकचं एक सायन्स आहे आणि त्या सायन्स प्रमाणेच बऱ्यापैकी हे होतं आणि खूप स्टेबल आहे. म्हणजे आपल्याला तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपलं मानवी शरीर इतकं स्टेबल बनवलं, पृथ्वी स्टेबल बनवलं, जो कोणी क्रिएटर आहे तितकं क्रिएशन इतकं मानवाला जमणार नाही. म्हणजे आम्ही जे कम्प्युटरच्या भाषेत जे म्हणतो, मी जे न्यूरल सायन्स शिकलो, जे डीप लर्निंग जे आहे, जे न्यूरॉन्स ते कम्प्युटरमध्ये करायचं गेलं तर शक्य होणार नाही. म्हणजे त्यातलं छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर मी मेंदूचा अभ्यास केला तर आपण कसं याच्याकडे बघतो तर थोडस अगोदरच सेन्सरी ऑर्गन आपल्याला एक निम्म पिक्चर तयार करून येतात. म्हणजे आता या इथं कसा हॉल असेल, माझ्या डोक्यात एक इमॅजिनेशन असते, हॉल असणार आहे. मग त्या पद्धतीनं त्यामुळे मला यातला बारका बारका कम्प्युटर कसा स्कॅन करतो, एक एक बिट बाय बिट स्कॅन करतो. पण इथं आपण फ्रेम डायरेक्टली प्री कन्सिव्ड इमेज घेऊन येतो डोक्यामध्ये मेंदू, आणि त्यामुळे मेंदू इतका फास्ट चालतो. त्यानं जर बिट बाय बिट स्कॅन करलं असतं तर झालं नसतं. म्हणून मी उदाहरण देतो विद्यार्थ्यांना खूप छान, की वर्गामध्ये गेल्यावरती तुमचा मित्र शेजारी बसलेला असतो, त्याला तुम्ही रोज बघत असतात, त्याला काही बघत नाही, पण त्यानं अचानक दाढी वाढवून आला तर ते काय झालं, टेम्पलेट मिसमॅच झालं. माझ्या डोक्यात बडवे साहेबांची एक हे आलेले आहेत, बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत, ते जीन तुमचा स्कॅन करतात आणि त्यातनं काय अबनॉर्मॅलिटी आहेत का अगोदर सांगतात. म्हणजे तुम्हाला कॅन्सर होणार आहे का वगैरे, तर त्याचं तुम्ही बघायला गेलं तर त्याच्या 32 वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या इमेजेस काढल्या जातात आणि त्या एका इमेजची साईज आहे साधारण 150 GB. इतका मोठा डेटा हँडल करणं वगैरे, आणि ते जर माणसाचा मेंदू किती पद्धतीत किती मोठा डेटा हँडल करतो, तर हे मला वाटतं थोडस होईल. कसं होईल, आपण कुठलीच पॉसिबिलिटी नाकारायची नसतात, म्हणून ते 99.9. आज मला वाटतं की कधी कधी तो जर मी ज्यावेळेला इन्शुरन्सचा फॉर्म भरायचो, लाईफ इन्शुरन्स काढायचं, त्यामध्ये ते खाली लिहिलेलं असायचं बऱ्याच की देवाचा कोप झाला किंवा असं काही साथ आली तर ते हा इन्शुरन्स लागू नसणार. आता ते आपल्याला पटायला लागले, अरे असं पण होतंय. आणि टर्म्स अँड कंडिशन मध्ये ती गोष्ट असते. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर अजून एक गोष्ट, आम्ही अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग डिझाईन करतो, तर त्यामध्ये आम्ही अजून काय करतो की ज्या वेळेला अर्थक्वेक येतो त्यावेळेला सुनामी येणार नाही, ज्या वेळेला सुनामी येईल त्यावेळेला अर्थक्वेक येणार नाही. आणि जपानमध्ये तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेला न्यूक्लिअर पॉवर प्लांट फेल झाला त्यावेळेला दोन्ही एकत्र आलं. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही काही गोष्टी काही अजम्पशन वरती करता, कारण तुम्ही हे सगळे अजम्पशन न घेता घ्यायचं झालं तर ते अनइकॉनॉमिकल किंवा ठरलेल्या टाइमात होणार नाही. पण ते जे त्याचा आघात ज्या वेळेला होत आहे त्यावेळेला त्या सगळे अजम्पशन्स इनव्हॅलिड होत आहेत. कोरोनानंतरचं जग तुम्ही कसं पाहताय? कोरोनानंतरचं ते बदल कसे घडतील? खूप खूप छान प्रश्न आहे. मी पण त्याच्यावरती अभ्यास करतोय. एक मागा जसं सांगितलं, ज्या गोष्टी म्हणजे मी परवा एक टॉक बघत होतो सद्गुरूंचं, खूप छान असतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या टेक्नॉलॉजीचा डिसएडव्हान्टेज आहे की कोरोना इतका फास्ट गेला. म्हणजे जर जे ट्रान्सपोर्टच इतकं फास्ट नसतं तर कोरोना इतका फास्ट प्रसार झाला नसता. म्हणजे एरोस्पेस डेव्हलप झालं नसतं, तर चायनातनं इकडं आला नसता किंवा मुंबईत आला असता तर इथनं पोहोचायला, म्हणजे पूर्वी सांगायचे ना 10 दिवस सुतक का पाळायचे तर जायला लोकांना जायला सातवणं करायला तो पोहोचायपर्यंत माणूस, म्हणजे त्या ह्याच्यासारखं. तर तसं तर हा डिसएडव्हान्टेज होता. तर ह्या करोनाच्या डिसएडव्हान्टेज मध्ये काही चांगल्या गोष्टी येतील, जसं आपण सांगितलं की व्हर्च्युअल रियालिटी बघायला लागलो आपण, त्यातनं सेल्फ लर्निंग, म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना स्पून फिडिंग किंवा प्रत्येक गोष्ट शिकवायलाच लागत होती. आता विद्यार्थ्यांना म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर स्विरीत काय बदल झाला तर आम्ही स्विरीत मोबाईल अलाव करत नव्हतो, कारण त्यावेळेला बरेच डिसएडव्हान्टेज.
मोबाईलचे होते. पण आता यातनं विद्यार्थ्यांमध्ये पण एक परिपक्वता आली की बघून बघून किती बघणार, हे बघ वैतागले. त्यामुळे थोडंसं चांगलं कंटेंट बघायची पण त्यांना सवय झाली असेल, त्याचा फायदा. आणि त्यातनं मग दोन गोष्टी होणार आहेत. जे स्वतः सेल्फ डिसिप्लिन, ऑफकोर्स सेल्फ डिसिप्लिन असणं हे गरजेचं आहे. जे लोक सेल्फ डिसिप्लिन आहेत ते नक्कीच पुढे जाणार अशा काळामध्ये. त्यांच्यासाठी तर हे कोरोनाचा काळ ऍडव्हान्टेज वाला आहे. पण जे सेल्फ डिसिप्लिन नाहीत लोक, ते मागे राहण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हिटी भरणं. मी परवा एक टॉक घेतलं. मला वाटतं मी विनंती करेन की आपल्याला पण असं शाळेतल्या विद्यार्थी तुमच्या माध्यमातून एखादं माझं टॉक ठेवता आलं, कारण तिथं विद्यार्थी येणं गरजेचं आहे. माझा वेळ देईन मी. तर मी बाळवणीच्या एका ट्युशन वाल्याने मला वाटतं कुठलं तर घेतलं होतं. जवळजवळ 100 विद्यार्थी आले. खूप मजा आली मला. म्हणजे आम्ही प्लॅन केलं तर 45 मिनिटासाठी. मी 45 मिनिटाचा टॉक दिलं, पण विद्यार्थ्यांचे प्रश्नच संपत नव्हते. जवळ 2-2.5 तास कार्यक्रम चालला. तर त्यामध्ये मला लक्षात आलं की बरेच विद्यार्थी टेन्शन खाली आहेत. म्हणून आमचे विनायक राऊत सर आहेत, त्यांना मी एकदा फॉरमध्ये म्हटलं की बाबा असं नुसतं खुली चर्चा विद्यार्थ्यांची, सगळ्यात टेन्शन मध्ये आता कोण असेल तर विद्यार्थी आहे. तर त्यातनं मग 13 टॉक झाल्यावरती मला त्यांनी म्हटले सर पुढचं टॉक कधी असणार आहे. तर मी म्हटलं बघू कसा योग आणतायत तुमचे सर वगैरे. तर तसं ते ह्यातनं एक स्ट्रेस खाली विद्यार्थी जातोय. म्हणजे मग करायचं तर कशासाठी. म्हणजे दोन एक जे संत विचाराचे लोक आहेत त्यांना म्हणजे किंवा जे लोक धावत होती त्यांना एक रिअलायझेशन झालं की ह्यातनं शेवटी तिथंच जायचं आहे आपल्याला. ते एक सेल्फ रिअलायझेशन देण्यासाठीचा जर्क होता. पण त्याला हे म्हणतात स्मशान ज्ञान म्हणतात. म्हणजे जसं आपण कुणाच्या तर धन द्यायला किंवा मातीला जातो त्याला तिथे एक स्मशान विरक्तपणा म्हणतात की तेवढ्याच पुरतं येतं ते की बाबा आहे काय नाही जीवनात, किती जरी कमवलं तर इथंच जायचं आहे. पण जसा जसा ते घास शिवायला की अर्धा पाऊण तास झाला की म्हणतात अरे मला कॉलेजला जायचं उरका गई आणा. तर तशा प्रकारचं या कोरोनाने मला वाटतं पहिल्या 3 महिन्यात एक लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण केली की काय नाही एवढं पळून जगलं तर खरं नाही तर काय. पण हळूहळू यातनं लोक बाहेर येत आहेत आणि पूर्वपदावर येईल. पण ते बदललेलं जग असेल आणि त्यातनं मी जसं सांगितलं जग स्टेबल आहे. जे रुटीन पद्धती होती ती आपोआप मोडून निघालेली. एक मोठा घाव निसर्गाने दिलेला आहे किंवा मानव निर्मित माहित नाही. तर तो घाव इम्पॅक्ट जो आहे तो बऱ्याच गोष्टी चांगल्या करणार आहे. बऱ्याच गोष्टी जसं मी थोडस बोल्ड स्टेटमेंट करतो. APJ अब्दुल कलाम त्यांचा आदर करतो मी, त्यांना पर्सनली भेटलेलो पण त्यांच्यावरती मी थोडं हसत होतो मध्ये ज्यावेळेला कोरोना आला मार्च 2020 मध्ये. कारण त्यांनी विजन 2020 स्टेटमेंट लिहिलं होतं, जग महासत्ता होणार आहे. म्हणून मी थोडंसं एक 15 दिवस त्यांच्यावरती हसलो आणि म्हटलं काय त्या माणसानं स्टेटमेंट केलं आणि काय दिवस आलेले आहेत. पण पुन्हा मी थोडंसं त्याला वेगळ्या अँगलनं बघितलं. अरे ह्या ट्विस्टमुळे एक वेगळं त्या चर्निंग मध्ये महासत्ता पण बनू शकतो. म्हणजे काही असे बदल झाले त्या बदलाला जर भारत दुसरे देश म्हणजे जर बघितलं आपला कोरोनाचा ग्रोथ रेट मला खूप म्हणजे मला वाटतं 14 तारखेला मी तारापूरला होतो मुंबईच्या. तिथे एक आम्हाला CSRचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा मोठा प्रोजेक्ट NPCL कडून मिळणार होता. त्यासाठी बोलणीसाठी मी तिथं होतो. आणि तिथून येताना जी मुंबईतली परिस्थिती होती, लोक घाबरलेली दहशतीखाली करोनाच्या, तर ती येताना मग मी बायकोला फोन केला. म्हटलं घरात तांदूळ आणून ठेव, एक पोतावर गहू आणून ठेव, डाळी आणून ठेव आणि 2-2 गाठ्यात, एक खालच्या मजल्यावर ठेव, एक वरच्या मजल्यावरती ठेव. जेणेकरून मला असं डोक्यात होतं माझं प्रिडिक्शन, म्हणजे मी नेहमी मॉडेलिंग करतो ना प्रत्येक गोष्टीचं. तर माझ्या डोक्यात असं मॉडेलिंग होतं की बाबा अंधाधुंदी माझे सुदैवानं म्हणजे परत मी सद्गुरूंचं उदाहरण देतो की या ठिकाणी
प्रायमरी गोष्ट काय होती जी शासनानं करायची ती मला वाटतं दोन्ही केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं चांगली केली की माणसं जगली पाहिजेत त्या परिस्थितीमध्ये. ती प्रायोरिटी होती आणि तीच प्रायोरिटी दिली आणि त्यामुळे मला वाटतं आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं बाहेर येऊ शकतो. काही जणांचे हाल झाले, बऱ्यापैकी हाल झाले, पण मला वाटतं मी जे मॉडेल बनवलं होतं किंवा बऱ्याच लोकांनी जे मॉडेल बनवलं होतं, जे केरळामधून रिपोर्ट होतं की अंधाधुंदी माझं लोक एकमेकाला मारून जगायचं कसं ह्याच्यावरती काम करतील तेवढी झाली नाही. त्याच्या विरुद्ध परिस्थिती जे प्रगत देश होते जसं इटली असेल, अमेरिका असेल, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आपल्या भारतापेक्षा झाली. आपल्याकडे अज्ञान आहे, नियम न पाळण्याची ही आहे, काय म्हणायचं, मानसिकता आहे, तर किंवा गर्दी आहे, कोणाचं ऐकायचं नाही, खरी लोकशाही आहे आपल्याकडे. तर या सगळ्या परिस्थितीत करोना थांबेल की नाही असं वाटत होतं. त्यातनंही करोनाचा चांगला रेजिस्टन्स आपल्याकडे मिळाला, काहीतरी चांगलं असणार आहे. आणि मग या सगळ्याकडे बघून वाटतं की खरंच 2020 जे कलामाने APJ अब्दुल कलामाने भारत महासत्ता होईल, मला वाटतं नक्कीच भारत महासत्ता होईल हा मला परत एकदा कॉन्फिडन्स यायला लागेल. म्हणजे त्याच्यातलं दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणजे चायना हेट्रेट फक्त भारतात नाही तर बाकीच्या देशांना. आपण किती जरी सांगितलं असतं चायनाच्या गोष्टी वापरू नका, वस्तू वापरू नका, एका लेवलला फायनान्शियली आले की आपण कुठले गेली देशभक्ती खड्ड्यात, चला चायनाच्या वस्तू आणा, अशी एक मानसिकता होती. त्यातनं तो एक चायनातून काय करोना व्हायरस आला असेल किंवा चायनाची बॉर्डर परिस्थिती, तो एक झाला. दुसरे देश पण हेट करायला लागले चायनाला आणि त्यातनं बऱ्यापैकी जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आपल्याकडे इंडियात शिफ्ट होईल असं मला वाटतंय. आणि फक्त त्यासाठी आपल्या यंग लोकांनी, आपल्या इथल्या सरकारने, आपल्या इथल्या उद्योजकांनी तशी कंड्युसिव्ह म्हणजे परिस्थिती निर्माण करायला पाहिजे, ती रुजण्यासाठीची परिस्थिती निर्माण करायला पाहिजे मला वाटतंय. त्या पद्धतीनं सगळी सरकार काम करतायत, कुठलंही सरकार वाईट नसतं अशा एक मी मताचा आहे. सगळेजण चांगल्यासाठीच काम करत असतात, कुठं काही त्यांच्या हातून चुका होतात, पण त्या पद्धतीनं काम होईल आणि तशी एक रुजणारी परिस्थिती तयार होईल. आणि या करोनातनं जसं जसं बाहेर पडू तसं आपल्या भारतात बऱ्याच संधी निर्माण होतील. त्याचं एक कारण म्हणजे चायना हेट्रेटमुळे बराचसा शिफ्टिंग होण्याची शक्यता एक. दुसरं, बरेच लोक निगेटिव्हिटीमध्ये मग जाऊन काम करणार नाहीत, म्हणून बऱ्याच जणांना मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतोय या माध्यमातून, जिथं जिथं पोहोचत तिथं मला हे सांगावं वाटतं की पॉझिटिव्ह राहा. हे युद्धात ह्याच्यानंतर खरं युद्ध होणार आहे, हे युद्ध नाहीये. म्हणून मी सांगत असतो की तुमचा विजय कशावर आहे, तर ज्या वेळेला बाकीची लोक झोपलेले आहेत, ज्या वेळेला बाकीची लोक गाफील आहेत, त्यावेळेला आपण काय करतो ह्याच्यावरती आपल्या विजयाचं रहस्य ठरलेलं आहे. आणि म्हणून आत्ताच ह्या काळामध्ये बरीच निगेटिव्हिटी आहे, बरीच लोक काम करत नाहीत. कशी आपण काही ना काही शोधून कसं आपलं स्किल वाढवणं असेल, संधी नवीन काय शोधता येते ह्याच्याकडे आपण बघत राहिलं पाहिजे आणि त्यातनं चांगला काळ येईल ही मला नक्कीच खात्री. आतापर्यंत आपण पाहिलं जी टेक्नॉलॉजी बऱ्याच काळ टिकलेली आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यामध्ये कॅसेट्स बराच काळ टिकला, त्यानंतर सीडी आहे, त्यानंतर पण सीडी टू डीव्हीडी मात्र फार कमी वेळात गेलं. डीव्हीडी टू पेन ड्राईव्ह किंवा मेमरी म्हणून ते पण फास्ट मध्ये गेलं. आता आपण बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून असेल किंवा टीव्हीचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, सुरुवातीच्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट होती, ब्लॅक अँड व्हाईट मधून कलरवर यायला बरेच कालावधी गेला, कलर मधून परत एलईडी मध्ये गेला, त्याच्यामध्ये बरेच कालावधी गेला. आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते किती दिवस टिकेल किंवा त्याच्या पुढचं कुठली टेक्नॉलॉजी येऊ शकते? खूप खूप छान प्रश्न आहे. सुदैवाने मी ह्यात काम केलं. म्हणजे मला आठवतं मी साधारण 2002ला मी ज्यावेळेला PhD ला जॉईन केलं त्यावेळेला न्यूरल नेटवर्क नावाची टेक्नॉलॉजी होती. म्हणजे आपले जे न्यूरल्स आणि सिनॅप्टिक्स असतात, म्हणजे मी इथं जर टच केलं तर ते मेंदूपर्यंत पोहोचताना त्या प्रत्येकाला टच होत ते रिस्पॉन्स जातं. त्याच्या बेसवरती न्यूरल नेटवर्क म्हणून टेक्नॉलॉजी आली. ती टेक्नॉलॉजी सर फेल गेली
आणि तीच टेक्नॉलॉजी आता डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून आली. तर ती म्हणजे बऱ्याच फेल गेलेल्या टेक्नॉलॉजी पुन्हा रिज्युनिएट होऊन एक मोठी क्रांती आणू शकतात. आणि त्यात थोडेसेच बदल झालेले आहेत. म्हणजे मी ज्यावेळेला वाचलं या न्यूरल नेटवर्क टू डीप लर्निंगचा प्रवास, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा 2017 साली हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला न्यूरल नेटवर्क तर मला वाटतं 1960 साली पहिलं न्यूरल नेटवर्क आलं. आणि 1960 ते 2017ला इम्पॅक्ट घडला की त्याच्यातला डीप लर्निंग नावाची टेक्नॉलॉजी आली. आणि मग तुम्ही म्हणणार जर त्यावेळेला डीप लर्निंग लावलं असतं तर बऱ्याच गोष्टी ह्या सायमल्टेनियसली घडत असतात. म्हणजे 1960 सालापासूनचे मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडत होत्या. हे मग मी जे म्हटलं, जर मेंदू आपला सिम्युलेट करायचा असेल कम्प्युटरमध्ये तर बरीच कम्प्युटेशनल पॉवर लागते. आणि त्या काळात कम्प्युटेशनल पॉवर नव्हती जी या रिसेंटच्या काळामध्ये, म्हणजे त्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात कम्प्युटेशनलचे. म्हणजे मी ज्यावेळेला एमटेकला गेलो IIT गुवाहाटीला, त्यावेळेला इंटरनेट आलं होतं, त्यावेळेला नुकताच P2 आला होता, पेंटियम 2. आता बरेच व्हर्जन आलेले आहेत, बरेचसे पॅरलल प्रोसेसिंग प्रोग्रामिंग आलेले आहेत. पुन्हा आता ग्राफिकल GPU म्हणून आलेले आहेत, CPUच्या पुढे GPU आलेले आहेत. म्हणजे तर ही जी कम्प्युटेशनल पॉवर वाढलेली आहे, प्लस ह्याच्यातून हे बदल घडत गेलेले आहेत. आणि म्हणजे असा काही एका दिवसात कुठलाही बदल घडत नसतो, फक्त एका दिवसात काहीतरी क्लिक होत असतंय. म्हणून 2 प्रकारचे बदल असतात, एक म्हणजे ड्रास्टिक बदल आणि एक म्हणजे इन्क्रिमेंटल बदल. म्हणजे लीप चेंज आणि इन्क्रिमेंटल बदल. तर तो लीप चेंज घडण्यासाठी फार कमी वेळा लीप चेंज, म्हणजे जसं हा करोनाचा याच्यानंतर जे येणारे बदल असणार आहे ते लीप चेंज असतात, सडन म्हणजे असा एक प्रकारचा बदल असणार आहे. आणि आतापर्यंत जे बदल होते ते असे थोडे बदल होते. तर असं काही समजायचं कारण नाही की याच्या पुढे काय होईल. तो बदल होत असतात, त्याची ती प्रक्रियाच आहे. म्हणून अजून थोडस हे बघितलं, म्हणजे मी पुस्तक वाचत होतो, खूप आपण टेक्नॉलॉजीची हिस्ट्री वाचलो ना, खूप मजा येते वाचायला. म्हणजे मला आठवत नाही नाव, तर 5 समाजामध्ये बदल घडवणाऱ्या गोष्टी काय घडल्या हे मी वाचत होतो. त्यातलं एक उदाहरण म्हणजे बर्फाचा शोध. म्हणजे तुम्ही म्हणणार काय किरकोळ आहे की नाही, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की बर्फ हा इम्पोर्ट केला जायचा UK लंडन मधून. म्हणजे मग ते बर्फ ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इतक्या टेक्नॉलॉजी तयार झाल्या. म्हणजे त्यावेळेला रेफ्रिजरेशनचं सायन्स तयार नव्हतं, त्यामुळे लंडन मध्ये बर्फ तयार झालाय. तिथनं जहाज भरून बर्फ, ते मटन स्टोअर करणं असेल, बाकीच्या गोष्टी असेल, कुणी मग ते बर्फ जसा यायला लागला त्याच्यावरती उद्योग निर्माण झाले. की कुणी आईस्क्रीमचा गोळा तयार केला, कुणी आईस्क्रीमचा शोध, कुणी दूध बनवायला लागलं. ते पेरिफेरियल गोष्टी बदल घडत जाणार आहे. पण तो इम्पॅक्टफुल कुणाच्या ते डोक्यात येणं की बर्फाचा असा ट्रान्सपोर्ट केला जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर मग लोकांनी कंटेनरचे शोध लावायला लावले बर्फ न्यायला. पुन्हा काही लोकांना वाटलं की अरे इतका ट्रान्सपोर्ट कशाला करायचा, असा काय बनवता येतोय का तिथल्या तिथं मशीन. मग ते रेफ्रिजरेशन सिस्टम आल्या. आणि अशी काही बदल तर म्हणजे मी आता बरेच पेटेंटच्या ह्याच्यामध्ये वाचतो, असे तुक्क्यानं झाले, म्हणजे रॅन्डमली झाले. उदाहरण घ्यायचं झालं तर एक माणूस व्हायब्रेटर बनवत होता, तर चुकून वायर किंवा रेझिस्टन्स वेगळा बसला, त्यातनं ते पेसमेकरचं मशीन तयार झालं. असे पण मायक्रोवेव्हचा शोध तसाच लागला. तर बऱ्याच गोष्टी, पुन्हा ते तुम्ही ब्लॅक स्पेस, ह्या गोष्टी फक्त काय पाहिजे की तो
किंवा तुम्ही म्हणणार मग हे असं का, तर ते एक त्या माणसाला सुचण्याचं, म्हणून मी म्हणत असतो 1 2 3 पॉइंट आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. म्हणजे माझा पास्ट, माझा प्रेझेंट आणि माझा फ्युचर, हे जे 3 बिंदू आहेत ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट बघून, हा फूल असेल किंवा हा कप असेल, हे बघून तुम्हाला जे विचार सुचतील आणि मला जे विचार सुचतील ह्यात फरक असणार आहे. आणि त्यामुळे मग त्यालाच का शोध लागला, तर त्याचं ते प्रारब्ध होतं असं कधी कधी मी म्हणून. म्हणजे किती जरी जणांनी बघितलं असणार आहे की ऍपल खाली पडतं, आणि ते न्यूटनलाच कळलं की दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हे येत राहणार, हे चक्र आहे. आणि असे म्हणजे दुसरं अजून सांगायचं की ह्याची काय गॅरंटी आहे की हे आत्ता लावलेले शोध आत्ताच आहेत, ह्याच्यापेक्षा म्हणजे जसं आपण ज्या वेळेला बघतो की रामायणामध्ये जे येतात टेक्स्ट मध्ये लिहिलेलं, आपल्या स्पिरिच्युअल मायथॉलॉजिकल टेक्स्ट मध्ये, त्यावेळेला पण विमानं होती म्हणे. नव्हती हे प्रूव्ह करायचं पण अवघड आहे, होती हे प्रूव्ह करायचं तर जाऊ द्या. म्हणजे ह्याचा अर्थ ते सायकल पण असू शकतं सायनोसॉइडल, की एका लेवलला हायएस्ट टेक्नॉलॉजीला लेवलला जाऊन पुन्हा ते सगळं व्हॅनिश होऊन 0 पासून करायचं. म्हणून मी IIT बॉम्बेला बघितलं, IIT गुवाहाटीला, IIT कानपूरला बघितलं, तर त्यांनी काय केलंय की सगळं जे त्यांच्याकडच्या थिसिस पेपर, जगातलं जितकं नॉलेज डाउनलोड करता येतील ते वेगवेगळ्या ड्राईव्ह मध्ये भरले. एक विशेष प्रकारचे ड्राईव्ह आहे आणि ते त्यांनी एक डीप खड्डा खोदून त्याच्यामध्ये ते अशा लीडच्या अशा ह्याच्यामध्ये ते पुरून ठेवलेलं आहे की समजा जगबुडी झाली तर ते कुणाला तर ते इतकं माणसानं जग नॉलेज केलं. राम राम पायामध्ये तसं ते त्यांनी ते इतिहास अच्छा. तो सगळा तसं ठेवलं. गुंडावून त्या ह्याच्यात Correct. लावून त्या ह्याच्यात करून ती खाली करेक्ट. आणि पुन्हा अमेरिकेमध्ये पण एक त्यांनी अंटार्क्टिकामध्ये कुठेतरी ती जीन प्रिझर्वेशन, जीन बँक बनवलेली आहे. वेगवेगळे जसं स्पीसीज डाय आउट होतात तर त्याची जीन प्रिझर्वेशनचं, तर ते असू शकतं. म्हणजे हे का ठेवतायत लोक, तर त्यांना हे ज्ञान आहे की तुमचं इट मे नॉट बी एक्सपोनेन्शियली इन्क्रीजिंग, ते सायनोसॉइडल पण असू शकतं. एका याच्यानंतर या सर्व गोष्टीचा ऱ्हास पुन्हा सगळ्या मानवाला त्या शून्यापासून करायला लागू नये, तसा पण एक प्रकार असू शकतो. सर एक जाता शेवटचा प्रश्न, हे सगळं करताना तुमच्या जीवनातला वाईट अनुभव आणि चांगला अनुभव. वाईट म्हणण्यापेक्षा ट्रान्सफॉर्मेशनल वाईट म्हणूया, चांगला म्हणण्यापेक्षा ट्रान्सफॉर्मेशन चांगलं म्हणूया. मी सांगत असतं की थोडस मी श्रीकांत जिचकरांचं टॉक ऐकलं, 2 तासाचं टॉक आहे युट्यूबवरती, छान आहे. त्याच्यामध्ये जे डाएट बद्दलचे जे आपले दीक्षित सांगतात ते त्याचं बेस्ट टॉक आहे 2. त्याच्यामध्येच एक त्यांनी खूप छान सांगितलं की 14 ते 24 वयोगटामध्ये आपल्या मानवाच्या शरीरामध्ये हार्मोन, तारुण्याचा हार्मोन रिलीज होत असतो पुरुषामध्ये आणि स्त्रियामध्ये. आणि त्यामुळं आपण एका शरीराची ताकद चांगली असते, काही खाल्लं तर पचतं. मेंदू आमचे आदित्य आहेत आज त्या लेवलला, तर बाकी सगळे कुणी नाही वाटतं. तर ती आपली एक त्या ह्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळा बदल घडत असतो. आणि त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आपल्या महाराष्ट्रातलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, अलेक्झांडरांनी जगावरती राज्य, डार्विननी सिद्धांत त्याच वयामध्ये. आणि त्याचं कारण काय की निसर्गाने आपल्याला ती देणगी दिलेली आहे. म्हणून मग लोक म्हणतात ना, घडला तर त्या वयात नाही तर बिघडला. तर मग जो गेट नावाची परीक्षा मी दिली, जी माझी हायएस्ट बुद्धी वापरली मी, मला वाटतं त्या काळामध्ये. आणि त्यामुळे सगळ्यात जी टफेस्ट जी IITत जाणं एक प्रकारचं स्वप्न. इव्हन मला IIT ज्या गेट द्यायची होती त्याला मला माहित पण नव्हतं IIT किती मोठे असतात. तर त्या IITत मिळणं ऍडमिशन, तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा महत्वाचा क्षण होता. आणि त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
म्हणजे 1907 साली त्याची स्थापना झाली. थोडंसं अजून एक मिनिट थोडंसं विस्तरण सांगितल्याशिवाय हे करणार नाही. तर 1907 साली त्याची स्थापना कशी झाली तर त्याला एक हिस्ट्री आहे. JRD टाटा होते. JRD टाटा आणि विवेकानंद बोटीनं प्रवास करत होते. तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विकिपीडिया पेजला गेलं तर तिथं आहे ते त्यांचा संवाद. ते दोघं प्रवास करत असताना टाटाने विवेकानंदांना ओळखलं आणि मी टाटा आहे. विवेकानंदाने ठीक आहे मग विवेकानंदांना टाटाने विचारलं की माझ्याकडं खूप पैसा आहे, मला देशासाठी काय करायचं आहे तर काय करू. मग विवेकानंदाने त्यांना सांगितलं की आपल्या देशात राजा महाराजांनी काय केलं नाही, नुसते महाल बांधले तरी संशोधनासाठीचं जागतिक दर्जाचं संस्था उभी करा. तर मग त्यावेळेला टाटाने 1/3 प्रॉपर्टी त्यावेळची दिली. वडियारच्या राजाने 500 एकर जमीन दिली आणि त्यातनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभा राहिलं 1907 साली. आणि त्याचे अगोदर 2 ब्रिटिश डायरेक्टर होते, ते दोन्ही नोबेल लॉरिएट होते. आपले सर CV रामन, प्रकाशाच्या वरती संशोधन, ते डायरेक्टर होते. एका खर्डीतला मर्याच्या देवळातनं सुरू करून तिथपर्यंत पोहोचणं माझ्यासारख्या, आणि मी असा विशेष हुशार नाहीये. म्हणजे तुम्ही माझे जर मार्क लिस्ट बघितले तर BEच्या फर्स्ट इयरला केमिस्ट्रीला कंडोर मिळालेला माणूस आहे. त्या माणसाला तिथपर्यंत पोहोचता येणं ह्याच्यासारखा आनंद नाही असं मला वाटतं. या प्रश्नाला धरूनच माझा प्रश्न आहे की हे जे आता परदेशात शिकणं असेल, ऑनलाईन शिकणं असेल, आणि तुम्ही ह्या छोट्या गावातून तुम्ही सांगताय की कंडोर एक सब्जेक्ट होता आणि तिथून ह्या स्टेजला आला. आता तुम्ही ही पिढी तर बघत आहात, म्हणजे टेक्नॉलॉजीचा सगळेजण खूप छान वापर करतात, आपल्याशी कम्पेअर केलं तर मुलं खूप छान वापरतात. पण तुमच्या दृष्टीने अभ्यासासाठी किंवा टेक्नॉलॉजीसाठी जो वापर आहे तो फार कमी बघायला मिळतो ना आपल्या किंवा विद्यार्थ्यांचा. मग त्या दृष्टीने तुमच्या ज्ञानाचा आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अभ्यासासाठी टेक्नॉलॉजीकडे कसं वळवता येईल? मला वाटतं थोडंसं बैठक वाढली पाहिजे. माझ्या या यशामध्ये जे मला थोडंसं मी गेटला जे बसलो त्या 3 महिन्याचा ट्रान्सफॉर्मेशनल पिरियड म्हणूया, तर ती जी बैठक अजूनही मला जी बैठक मी बसलो तर खूप वेळ बसलो एखाद्या ह्याच्यावरती सिस्टमॅटिक तो प्रॉब्लेम सुटेपर्यंत म्हणून मी सांगत असतो की मला सुदैवाने मी कुठल्या इंजिनिअरिंग मधला एक्सपर्ट नाही, त्यामुळे मी म्हणत असतो कसं होत नाही ते बघू, ते झालंच पाहिजे. ते हा जो हट्ट आहे तो हट्ट बैठक आपण सगळे मेडिओकर करायला लागलेलो आहे बऱ्याचदा. 90% म्हणजे तुम्ही जर थोडंसं बघितलं तर आपल्या विद्यार्थ्यांना फेल पण झालं पाहिजे. म्हणजे रेग्युलर परीक्षेत फेल होण्यासाठी मी एनकरेज करत नाही, तर एखादी मोठी गोष्ट घेत नाहीत हातात कारण त्यात फेल झालं तर काय करायचं. मी नाहीतर आदित्य म्हणणार मला आता फेल झालं तर काय करायचं, तर ते मी म्हणत नाही. तर मी म्हणतो आता गुगलमध्ये किती मोठा प्रॉब्लेम घ्यायचं धाडस केलं, त्यात कसा फेल झाला त्याच्यावरती पगार पुन्हा ठरतो. आपल्याकडे फेल झाला म्हटलं की डिस्करेज, त्याला ट्रान्सफर करा, हे करा. तर ते धाडस करण्याची आपल्याला क्षमता असली पाहिजे. एनकरेज केलं पाहिजे. मोठं काम करायला घेतोय ह्यातच एनकरेजमेंट आहे. बऱ्याचदा मला वाटतं आज आपण मीडिया हाऊसमध्ये बसलेलो आहोत, मीडियानं पण एनकरेज केलं पाहिजे की मोठं काम हाती घेऊन फेल झालाय तशाही इन्स्पिरेशनल स्टोरी आपण सांगायला पाहिजे, घेतल्या पाहिजे, ना की नुसतं मीडियोकर गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्यात सक्सेस स्टोरी म्हणून मांडतोय. असं होता कामा नाही. म्हणून त्या खूप गोष्टी, आणि म्हणून ही न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याला एनकरेजिंग आहे की तुम्हाला कधी ऑप्ट आउट करता येतं, की बाबा असं नाही की मी 3 वर्ष काम केलंय आणि मला काय सक्सेस आलं नाही. काहीतरी डिग्री हातात मिळणार आहे त्यावेळेला मला आता धाडस करता येते की मला ती डिग्री नाही मिळाली, किमान खालची डिग्री मिळेल, त्यासाठी मी एक मोठं काम, म्हणजे आता आमचा PhDचा विद्यार्थी एखादं मोठं काम हा सर 3 वर्षात संपलं पाहिजे. मग ज्याचं तो आणि किंवा थोडंसं या शिक्षण पद्धतीच्या फार विरुद्ध पद्धतीने बोलतोय, थोडंसं अजून मी खूप लहान आहे तरीही बोल